सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. प्रपंच उसरो चित्त तुझे पायी मुरु ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजयाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा कामणी जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिरहरः सोपान प्रत्यक्ष ब्रह्मा मुक्ताई ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला गुणातीत एका जयाची निनामी चुके जन्म व्यथा नमस्कार साष्टांग सद्गुरु एकनाथा नमस्ते वत्सले सदा मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखं वर्धितोऽहं महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वे सकायो नमस्ते नमस्ते तेरा वैभव अमर रहे मां हम दिन चार रहे ना रहे तेरा चल पावन हो मां तन में सास बहे न बहे जुड़न या कर चरणी देवी तो ठेवितो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा सरस भावालो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहे माझकडे पंढरीराया आहे प्रपंच वसुरु चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा प्राप्त प्रसंगी उपस्थित जमलेल्या सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या संकीर्तन शिवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे महावीर 17व्या शतकातील तत्वनिष्ठ साधू महान तत्वज्ञ विभूती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवबांचे आध्यात्मिक गुरु अर्थातच संपूर्ण विश्वाला विश्ववंदनी असणारे श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा यथामती यथावकाश अतिशय महत्वाचा प्रपंचातल्या वृत्त्या विराव्यात आणि चित्त परमात्म्याच्या चरणी रत व्हावं अशा पद्धतीची मागणी प्रतिपादित करणार आहे. विठ्ठला अल्पसहा परिहार अगत्याचा आहे. ऐतिहासिक दृष्ट्या पुण्यपावन पवित्र असलेल्या अर्थात ज्या मातेनं महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राच्या पदरामध्ये टाकलं अर्थात ज्या मातेने महाराष्ट्राच्या या संस्कृतीला ऐतिहासिक वारसा दिला त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या विदर्भ नगराच्या अंतर्गत बुलढाणा जिल्हा लोणार तालुक्याच्या जवळ पंचक्रोशीत परिवेशात येणाऱ्या आपल्या या पवित्र पावन पुनीत वझर आघाव नावाच्या नगरामध्ये राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा महाराज श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वाच्या पवित्र उत्सवाच्या औचित्यावर आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचं भूषण देशाचं भूषण राष्ट्राचं भूषण नवे नवे महाराष्ट्राचं वैभव आदरणीय मुंडे साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत असताना महाराष्ट्रातील थोर साधू संत नवे नवे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान जगदीश परमात्मा परिसरातील पंचक्रोशीतील ज्येष्ठश्रेष्ठ गुणीजन गायकवादक मंडळी या कार्यक्रमाला तनानं मनानं धनानं सर्व प्रकारानं सहकार्य करणाऱ्या सर्वच मान्यवरांच्या प्रमुख साक्षीनं उपस्थितीनं आणि सहकार्यानं 8व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. अशा 8व्या वर्षातील 7व्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा म्हणजे 8व्या वर्षातील 8व्या दिवसाच्या आदल्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्या पदरामध्ये पडलेली आहे अर्थात ज्यांच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला सुसूत्रीपणा आलेला आहे ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम एका विशिष्ट आधुनिकीत अशा शृंखलेमध्ये पार पडतोय ते महाराष्ट्र
महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातले ताईत असलेले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय भागवताचार्य रामायणाचार्य तथा माऊली वारकरी शिक्षण संस्था शंकरगड जागदरीचे सर्व माझे सन्मित्र, अर्थातच आपल्या सर्वांच्या परिचित असलेले आदरणीय सतीश दादा महाराज डोईफुडे दादाजींच्या संपर्कतेतून प्राप्त झालेली आहे. या ठिकाणी उपस्थित अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीत, मला सगळ्यांची नावं पाठात नसली तरी आपण सर्वजण माझ्यासाठी महत्वाचे आहात. विशेषत्वाने वयाची 60 ओलांडल्यानंतर सुद्धा तेवढ्याच निष्ठेनं, श्रद्धेनं आणि आत्मीयतेनं हातामध्ये काठी घेऊन चौकदारकीच्या भूमिकेमध्ये असलेले आदरणीय वारकरी बाबा, आदरणीय विनेकरी बाबा, आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी, आदरणीय गुणीजन गायनाचार्य महाराज मंडळी, प्रामुख्याने आता ज्यांनी चाल गायली ते आदरणीय सरकटे गुरुजी, आदरणीय आमचे स्नेह असलेले जगन्नाथा महाराज, आदरणीय आमचे दत्तादादा महाराज, आदरणीय असलेले दुसरे चाल ज्यांनी गायली ते, आदरणीय आमचे वारकरी, आमचे असलेले चौकदार बाबा, संस्थेचे सर्व विद्यार्थी, युट्यूब चॅनलचे प्रमुख, त्याचे सर्व उत्कृष्ट असे साऊंड सिस्टम पखवाजाच्या साथीला असलेले आमचे वरद महाराज, अतिशय सुंदर आणि समर्पक अशा प्रकारचा पखवाज वाजवतात. काय भरत महाराज, पलीकडे बसलेले युवान वर्ग, आबाल वृद्ध, ज्येष्ठ श्रेष्ठ भक्तिमती ज्ञानमती माता भगिनी, मंडप व्यवस्था, लाईट व्यवस्था, या कार्यक्रमाचे सर्व सेवेकरी यजमान, ज्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था होती ते, जे माझ्या संपर्कात होते ते, अजून कोणी राहिलंय का? आता एवढे नाव घ्या, मी काही नवरी नाही, कोणी राहिला असेल तर जाऊ द्या, कारण आपण त्याच्या नावाचा गुणगान करण्यासाठी इथं आलेलो आहे. तरी कोणी विसरला असेल तर नळाला पाणी सोडणारा सगळ्यांचे आभार मानतो आणि चटकन पुढे चालतो. आता अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायचा ना. अभंगाची भूमिका सूर्यप्रकाश एवढी स्वच्छ आहे बघा. अभंगामध्ये तुकोबारायचे प्रतिपादन करतात ते अगदी मापक आहे, समर्पक आहे. संप्रदायाचा लिखित नियम नसला तरी अलिखित नियम काय, आजच्या दिवशी मागणी केली पाहिजे. ठीक आहे, मागण्याचा विषय कोणाच्याही पदरात पडणं एवढं सहजासहजी सोपं नाही. मागावं कोणी, ज्यांनी सेवा केली त्यांनी. शास्त्रकार असं म्हणतात किंवा संत वाङ्मयाची प्रमाणे, न करिता सेवा मागतो मुसारा, आणि तया फजित खोरा लाज सेवा न करता जर मागायला गेला तर महाराज म्हणतात त्याच्यासारखा फजितखोर दुसरा कोणी नाही. ज्यांनी सेवा केली त्यांनी मागायचंय. संप्रदायामध्ये लिहिलेला नियम कुठंच नाही आजच्या दिवशी मागावं म्हणून, परंतु अलिखित नियम आहे आणि परंपरेला मानणारी माणसं आहे आम्ही. येथ वडील जे करती या नाम धर्म ठेविती. ऐका, आमच्या वडिलांनी परंपरेनं जे केलं ते करणारी माणसं आहेत काही मागणी ही अमानुचित वडिलांची नीत जाणत असो. त्या नीतीनं आज आपण मागलं पाहिजे. भगवान परमात्माकडे मागण्याचा अधिकार त्यांचा आहे, ज्यांनी सेवा केलेली. मला वाटतं एवढा मोठा धर्ममंडप जर सजला असेल तर तुम्ही सगळे सेवेकरीच आहे ना. विना सेवेचा हा मंडप सजलेला नाही, लक्षात घ्या. कोणीतरी कोणत्या तरी प्रकारची सेवा घेतली. खरं सांगू का, भगवंताचं कार्य हे सेवादानातूनच उभं राहत असतं. कोणतंही काम करायचं असेल तर सेवा लागत असते, सेवेशिवाय ते उभं राहत नाही. आपण दादाजींच्या मुखातून रामकथा ऐकली. एवढा मोठा राम सेतू देवानं बनवला. कशाच्या माध्यमातून? सेवेच्या माध्यमातून बनवला. कारण राम सेतूमध्ये सेवा देणारे सगळे निष्काम वृत्तीचे वानर होते. लक्षात घ्या, वानरासारखी माणसाच्या जीवनात सेवा असली की वानराच्या कृतीला सुद्धा किंवा कुळाला सुद्धा पवित्र करण्याची ताकद भगवान परमात्मा ठेवत असतो, असं वर्णन आलेलं आहे. कपी कुळ उद्धरले. पहा काय त्या वानराचं महत् भाग्य की वानराच्या पदरात सुद्धा उद्धरणाची भूमिका त्या ठिकाणी भगवंतानी पार पाडली. वानराचं जीवन सुद्धा भगवंतानी अशा प्रकारचं उंचावलं. वानराचं जीवन सुद्धा कीर्तिमान केलं. कशामुळे? तेच सेवा हा दारवंटा म्हटलं. वानराने आपल्या जीवनामध्ये सेवा केली, निष्काम केलेली. लक्षात घ्या, आणि खरोखर निष्कामता होती महाराज. म्हणून तर देवाने वानराची निवड केली. थोडीशी कल्पना करा बरं. रावणाच्या लंकेमध्ये चढाई करून जात असताना देवानी जर वानराच्या ऐवजी माणसाची निवड केली असती तर काय झालं असतं? माझं बोलणं लक्षात येत आहे का तुमच्या? जर वानराच्या ऐवजी माणसाची निवड केली असती तर काय झालं असतं? अहो, अर्ध्याच्या वर माणसं लंकेत गेले असते तर परत आलेच नसते का? सोनं पाहून तिथंच राहिले असते. ते म्हणले असते, राव आपल्याकडे लय महाग भेटतंय,
7 कोटी घरी तर सोन्याची म्हणलं इथं मुक्काम करायला काही हरकत नाही. का त्याचं गणित असं महाराज, सोनाराच्या दुकानातला कचरा जरी सापडला तरी भागतय म्हणे विठ्ठल. पण सोन्याला किंमत न देणारे आणि सोन्यापेक्षाही भगवंतावर निष्ठा असणारे ते वानर सेवावृत्तीनं काम करत होते. म्हणून राम सेतू उभा राहिला. आपल्या सगळ्यांना माहिती, तुम्ही जर गुगल मॅप टाकला ना आणि जर राम सेतू सर्च केला तर आजही राम सेतू विज्ञान युगाला एक चॅलेंज आहे, विज्ञान युगाला आव्हान आहे. आजही आपल्याला राम सेतू दिसतो. मधल्या काळामध्ये अनेक विघातक वृत्तींनी राम सेतूच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते म्हणले राम सेतू आहेच की नाही. बापाला न मानणारे आवल्या देत महाराज. राम सेतूचं अस्तित्व न मान्य करणं म्हणजे बापाच्या अस्तित्वाला आव्हान देण्यासारखं आहे. विठ्ठला शांत राहणं हे समीकरण जमलं. जे शांत राहत नाही तेच पोरं असतात. त्यामुळे काही हरकत नाही. बसू द्या त्यांना. कुठपर्यंत वळवळ करतील ते तासभर करतील, नंतर काय करणार. बसू द्या. ते पार्टी बदलून बसले. जरा तुम्ही दोघंच कस काय बसले रे पुरी जाऊन इकडे व्हा ना. तुमचं बॅरिकेड तुम्ही इकडे व्हा ना. उडा उडा तुम्ही इकडे बसा. उडा इकडे बसा माणसं आहेत. अरे वा, तुम्ही नेवार चिमटे घ्यायचे आणि खाली बसले काय काय दिदी सगळी इकडे बसली बा. दोघं तिकडे जाऊन बसले. लक्षातच नाही आलं. तारा ते वरण गिरण खाऊन आले असं हे मुद्द्यावर काय सांगायचंय. थोडं आपल्या विषयांतर होईल. काय चाललं होतं आपलं. राम सेतूचं अस्तित्व न मान्य करणारे लोक सुद्धा या भारतामध्ये जन्माला आले आहे की नाही. म्हणजे कमालच आहे की नाही. राम सेतूच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला आव्हान देण्यासारखं आहे असं मी बोलत होतो. पण मुरारी बापूची कथा झाली धनुष्यकोटीला, तेव्हा मुरारी बापू आपल्या कथेमध्ये एक वाक्य बोलले होते, मला भावलेलं वाक्य. राम सेतूचा मुद्दा गाजला. त्याच्यावर बरेच लोक म्हणले राम सेतू आहे की नाही. मुरारी बापूने एक वाक्य वापरलं होतं, सुधारित करून सांगतो. बापूने सांगितलं होतं, जवळून बोलू का जरा. सिस्टीम मध्ये फोन यायला लागले वाटतं मागून तुम्हाला. हा मी जवळून बोलतो, जरा आवाज कमी करा मला थोडा. हा बिकू कमी करा, कळलं पाहिजे. त्यावेळेस मुरारी बापू असं म्हटले होते, राम सेतू है या नाही ये पता नाही. वाक्य नीट आहे का बरं का. आणि कळलं तर टाळी वाजवा. तसं तुम्ही नाही टाळी वाजली तरी पाकिट जेवढं ठरलेलं आहे तेवढं भेटणार आहे. त्याच्यात काही प्लस होणार नाही. पण कळलं तर वाजवा. वाक्य नीट आहे का. मुरारी बापू म्हणले होते, राम से तू है या नहीं ये तो पता नहीं, लेकिन राम से तू है इतना जरूर ध्यान में रख. राम से तू आहे की नाही ते माहित नाही, पण रामामुळे तू आहेस एवढं जरी कळालं तरी जग कळालं. विठ्ठल विषयांतर होणे. पुन्हा आपण मुद्द्यावर येऊ. अर्थात वानराने सेवा केली, सेवेचा मोबदला काय भेटला. कपी कुळ उद्धरली. राक्षसाच्या कुळासोबत कपीच्या कुळाचा सुद्धा उद्धार भगवान परमात्म्याने केला. सेवा ही वाया जात नसते आणि म्हणून ज्याच्या जीवनात सेवा असते त्यांनी मागायचं असतं. आता तुकोबारायचं जीवन आणि सेवा हे समीकरण जर आपण जोडून पाहिलं तर फार गुंतागुंतीचं आहे आणि संलग्नित आहे, एकत्रित आहे. तुकोबारायचं जीवनातला एकही क्षण सेवेविना वाया जात नाही. तुम्ही म्हणा सेवा कोणती. सेवेचे भरपूर प्रकार आहेत. पहा, ज्ञानदान करणं सेवा आहे, अन्नदान करणं सेवा आहे, नामस्मरण करणं सेवा आहे. भगवंताच्या निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये आपण केलेल्या ज्या कार्यामुळं भगवंताचं कार्य पुढे जातं, ज्या कामामुळं भगवंताचं कार्य पुढे जातं, ते प्रत्येक काम करणं म्हणजे सेवाचे. विठ्ठल सगळ्यात मोठी सेवा काय होती. तुकोबारायच्या जीवनामध्ये सेवा होती नाम सेवा. किती प्रबल होती. तुकोबाराय एवढं नामस्मरण कोणी केलं नाही महाराज. माझे गुरुजी नेहमी कीर्तनात सांगतात, अरे 2 तास माळ जपायला घेतली ना आपण 2 तास, तर 2 तास आपलं माळीमध्ये लक्ष नसतं. लक्षात घ्या, माळ जपायला घेतल्यावर बरेच लोक माळ जपत असताना असं करतात. 108 मणी असतात माळेला आणि मेरू मान्यापासून तर मेरू मान्यापर्यंत आपण असं एक चक्कर फिरवली की 108 मण्याचं एक आवर्तन पूर्ण होतं. ओळखायचं कसं. माळ जपताना नियम असा आहे, डोळे मिटायचे, मेरू मान्यापासून सुरुवात करायची, तुम्हाला दिलेला मंत्र जपायचा. जो दिला असेल रामकृष्ण हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल, तो मंत्र जपत जपत मेरुमणी बोटाला लागला की समजायचं एक आवर्तन पूर्ण झालं. तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. असा नियम आहे. निमेच्या वर बहादर. अर्ध्याच्या
डोळ्याच्या वर माळ जपत झाली की ते मनीच लागत नाही बोटाची, अर्ध्यामध्ये डोळे उडून पाहते मनी किती राहिला. एकदा स्वामी समर्थ महाराज चोळप्पा नावाच्या आपल्या एका शिष्यासोबत गोट्या खेळत होते. गोट्या तुम्ही म्हणतो संतन गोट्या खेळत, ते काही करतात. त्यांच्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात, जगण्यात, वृत्तीमध्ये कमालीचा साधेपणा असतो आणि माणसाच्या जगण्यामध्ये, त्यांच्या जगण्या वागण्यामध्ये विरोधाभास असतो. संतांचं जगणं सामान्य नसतं, लक्षात घ्या. पण ते असामान्य जगत असले तरी शिकवण देत असतात. गजानन महाराज उष्ट्या पत्तरवाळ्या खायचे, त्याच्यातून सुद्धा जगाला संदेश द्यायचे. गजानन महाराज गलिच्छ ठिकाणामध्ये समर्थ जाऊन बसायचे, त्याच्यातून सुद्धा समाजाला काहीतरी शिकण्यासारखं, घेण्यासारखं द्यायचे. संतांचं जीवन हे सामान्य लोकांपेक्षा वेगळं असतं. चोळप्पा सोबत स्वामी समर्थ महाराज गोट्या खेळत होते आणि मध्ये चोळप्पा नावाच्या भक्ताची म्हातारी माळ जपत होती. आता गोट्या खेळताना काय झालं, गोट्या खेळता खेळता कोलाहल झाला आणि आवाज झाला. तो आवाज घरामध्ये गेल्यानंतर म्हातारी खेकसली ओरडली. काही लोकांना शांतता फार प्रिय असते, जास्त गोंधळ झाला की ते त्यांचं डोकं बंद बंद करतं. मग ती म्हातारी मधून ओरडली, म्हणली पोट्या हो तिकडे जाऊन मराणार रे, कायले ताण देऊन राहिले रे. माळ जपता जपता म्हातारी म्हणली. स्वामी समर्थांनी त्या म्हातारीला जाऊन एक प्रश्न विचारलेला आहे, दृष्टांत थोडासा मार्मिक कळून घ्यावा लागेल. स्वामी समर्थ त्या म्हातारीला जाऊन म्हणतात, म्हातारे मला एक कळत नाही, माळ जपत असताना आणि भगवंताच्या ध्यानाकडे लक्ष लावलेलं असताना तुला बाह्य जगाचा आवाज येतोच कसा. मार्मिकता आहे थोडी दृष्टांतामध्ये, तो काही विनोदाचा दृष्टांत नाही. की देवाचं ध्यान करत असताना तुला जगाचा आवाज येतोच कसा, हा मला पडलेला प्रश्न आहे. स्वामी समर्थांनी मांडला. कारण लक्ष लावून राहा गोविंदुगा, अशी वृत्ती झाल्यानंतर जगाचा आणि भक्ताचा संबंध तुटावा, जगाचा आणि माणसाचा संबंध तुटावा. बाह्य जगतातल्या कोणत्याच गोष्टीचं लिंपन त्याच्या मनाच्या ठिकाणी होऊ नये, त्याच्या चित्ताच्या ठिकाणी होऊ नये, अशी अवस्था ज्या ठिकाणी असते तो खऱ्या भक्ताच्या यादीमध्ये जात असतो. तुकोबाराय त्याच्या यादीमध्ये होते, त्या यादीमध्ये होते. अर्थात तुकोबारायची भक्ती आपल्यासारख्या पामराच्या निकषानं काही पूर्णत्वाकडे जाणार नाही. म्हणजे तुकोबारायच्या भक्तीला मी मापन लावलं म्हणजे ती पूर्ण ठरणार नाही. ती काल पूर्ण होती, आज पूर्ण आहे आणि उद्या सुद्धा पूर्णच राहणार आहे. अशा पूर्ण भावानं, समर्पित भावानं भक्ती करणारे तुकोबाराय आज भगवान परमात्माकडे मागतात. मुद्दा क्रमांक 1 असा आहे, संतांनी देवाकडे मागावं का आणि संत मागतात का? ऐका, संतांनी देवाकडे मागितलं पाहिजे. का मागितलं पाहिजे? मला बाकीच्यांचं माहित नाही, कोण काय बोलतं मी त्याबद्दल बोलणार नाही. संतांनी देवाकडे मागितलं पाहिजे. का मागितलं पाहिजे? संतांनी मागितलेलं जगताच्या कल्याणासाठी असतं, जगताच्या हितासाठी असतं. संतांनी मागितलेल्या भावामध्ये स्वार्थ नसतो, त्यामध्ये पूर्णतः परार्थ असतो. अगदी ज्ञानोबारायचं जीवन आपण घेतलं जरी तरी 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी श्री गुरु निवृत्तीनाथाच्या कृपा आशीर्वादाने लिहून झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस पसायदान मागितलं त्यावेळेस ज्ञानोबारायचं पसायदान स्वतःसाठी का जगासाठी? बोला बोला, स्वतःसाठी का जगासाठी? जगासाठी. जे जगासाठी मागतात ते संत असतात. मग तुम्ही म्हणाल महाराज स्वतःसाठी ते का मागत नाही? ऐका, मागण्याचा भाव निर्माण कुठे होतो? जिथे प्रपंच उभा राहतो तिथं. प्रपंच म्हणलं की मागणं आलं. पहा, आपण सगळे माणसं बसलेलो ना, आपल्या जीवनातल्या मागण्या कधीच संपणार नाही. आपल्या जीवनातल्या इच्छा आणि आकांक्षा कधीच संपणार नाही. कायम, नित्य, नव आणि नूतन या 3 संकल्पनेला आळवीत आळवीत आपल्या सगळ्यांचं आयुष्य जाणार आहे. लक्षात घ्या, जन्माला आलेल्या लहान लेकराला जुन्या काळामध्ये लक्षात घ्या ते गाणं असायचं. आता जुने गाणे गेलेत, आता गाणे राहिले नाहीत. चांदू मामा टोपी दे नावाचं गाणं होतं. तुमच्या भागात म्हणायचे की नाही मला माहित नाही, म्हणायचे खरं परवा. हा, फार सुंदर गाणं होतं. त्याच्यात त्याला इच्छा ना आकांक्षा शिकवल्या जायच्या. चांदू मामा टोपी दे. मग पुढे प्रश्न होता, टोपी कशाला? त्याच्या पुढे काय होतं चौदार बाबा? टोपी कशाला? म्हणे पैसे ठेवायला. हा, त्या लहान लेकराला पैसे शिकवले जायचे. आमच्या तुम्ही नाही ऐकलं की? ऐकलं असेल पण आता तुम्ही बोलत. हा, ऐकलं. टोपी कशाला? म्हणे पैसे ठेवायला. पैसे कशाला? म्हणे बायको करायला. म्हणे बायको कशाला? ते मी सांगू का? गाण्यातलं बरं का, म्हणजे पोरं व्हायला. गाण्यातलं माझं नाही. पोरं व्हायला म्हणजे पोरं कशाला? म्हणे बाबा म्हणायला. म्हणे बाबा कशाला? पुढचं सांगायचं नाही, थोडं खराब होतं. आमच्या भागातलं गाणं आहे ते. अगदी लहान लेकराला सुद्धा शिकवल्या जायचं काय? पैसा. त्याला सांगितलंय प्रपंचात काय बाबा, दुसरं काय नाही, प्रपंचात पैसा लागतो. मग इथं बसलेल्या निम्याच्या वर लोकांच्या डोक्यात काय? पैशाचे. अगदी कीर्तनकार सगळं काय मध्ये तुमचं सगळं जग पैशावर चाललंय. पैशासाठी सगळा घाटाटोप चाललाय. जन जन की सुनो जनकार,
हो या काला हो जग उसका जो पैसे वाला हो जग उसका जो पैसे वाला हो धन गोरा हो या काला हो जग उसका जो पैसे वाला हो मिलता है उसी को पोट दिखाए मोटर बोलो टोट पैसा बोलता है पैसा बोलता है पैसा बोलता है पैसा बोलता है ये पैसा बोलता है पैसा बोलता है पैसा जन जन की सुनो झनकार ये दुनिया है काला बाजार कि पैसा बोलता है जगत पैसा धन गोरा हो या काला हो जग उसका जो पैसे ज्याच्या जवळ पैसा है अपने पलों में पैसा हो तो सभी कोई पार सब पैसे के भाई दिल का साथी नहीं रे कोई पैशावर जग चालतं सगळं मिलता है उसी को वोट म्हणजे मतदान दिखाए वोटर को जो नोट बाकी तेच काय खरं पैसा हा सगळ्या जगाला पैसा लागतो पण पैसा प्रपंचातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे असं आपल्याला वाटतं म्हणून आपण त्याच्याच मागं पडतो प्रपंच म्हणला की प्रपंचाचा आणि पैशाचा फार जवळ तसं म्हणलं पैशाशिवाय होतच नाही प्रपंचात गेल्यानंतर पैशाशिवाय होत पण किती कमवलं तरी पुरत सगळ्यांची अवस्था ही 7 कोटी घरं ज्यांनी कमवले त्याच्या सुद्धा आकांक्षा अपूर्ण राहाव्या त्याचं नाव प्रपंच रावणाने कमवले किती शुद्ध कांचनाची 7 कोटी प्रपंच करताच केला नाही एवढा मोठा विस्तार प्रपंचासाठीच एवढा मोठा आवाजतो आवाजवीपणा आपल्या पदरामध्ये पाडून एवढं मोठं वैभव उभं केलं परंतु शेवटी मरत असताना कमवलेल्या धनातलं धन मिळवून कोटी सवे नवे रे लंगोटी काही आलं नाही ना रावणाच्या सोबत आलं पण तुम्हाला सांगू का दुर्भाग्य असे जो म्हणतो ना पैसा काही कामाचा नाही त्यालाच 15,000 देणं पडते कीर्तन त्याचं नाव पैसा आहे ना जो सांगतो पैशानं काही होत नाही त्यालाही लागतो जो तो काय असं महाराज असं त्या पैशात पण लक्षात घ्या महाराज आपल्याकडे जुनी म्हण होती किती पळा बराबर दोन्ही पाय बराबर किती पळा बराबर दोन्ही पाय किती पळालं तर देव बरोबरी करून घेत असतो आता लॉकडाऊन मध्ये लय पैसा जमून ठेवला होता लोकांनी लॉकडाऊनच्या अगोदर आला कोरोना शालिग्राम बाबाच कीर्तन झालं काय गोड हाय गाड्या रे बाप्पा दादाने तुम्हाला कीर्तन काय फार सुंदर दिलं आला कोरोना किती पैसा होता लोकांजवळ काही करता आला नाही पैशावाला जरी असला तरी आयसोलेशन वार्ड मध्ये गेल्यानंतर मागं पुढं आगे पिछे कोई नाही एकटाच राहावं लागलं आणि मेल्यानंतर एकट्यालाच जळावं एकटा मी जळत राही स्मशानी त्या निरव शांततेमध्ये स्वतः एकट्याला त्या ठिकाणी थांबून घ्यावं लागलं तो पैसा कामा आला नाही तुम्ही पैसा किती कमवा पण तो समाधान देणार नाही परंतु प्रपंच आणि पैसा हे समीकरण जवळच आहे प्रपंचामध्ये पैशाशिवाय होत नाही पैसा आला की आकांक्षा येतात आकांक्षा येऊ नये असं नाही माणूस आकांक्षेच्याच जीवावर जिवंत आहे इच्छेच्याच जीवावर जिवंत आहे आकांक्षा आशेमुळे तर माणूस जिवंत आहे ना आशेशिवाय जिवंत राहू शकत नाही माणूस किती आशा आहे माणसाला उद्या सकाळी जर एखाद्या नवीन गावाला जायचं तर आज रात्री झोपत असताना माणूस अलार्म लावून झोपतो बरोबर किती वाजायचा 4 वाजायचा का मला उद्या जायचंय गावाला उद्या सकाळी आज रात्री झोपल्यानंतर उद्या सकाळी आपण उठलच का नाही याची शाश्वती नसताना सुद्धा माणूस अलार्म लावून झोपतो आशाची लक्षात येतंय का माझं बोलणं तुमच्या 4 वाजेचा अलार्म लावलेला आहे 3:30 लाच कार्यक्रम लागला आणि गेले बाबा मला 3:30 ला चालू ग्रास गिळे 17 हातीने तुम्ही डोक्यातून काढून टाका मला माणसाचं कवा काय होईल हे सांगता येत नाही दोड धाकट माणसं एका मिनिटात सटकी देत पण 4चा अलार्म लावला 3:30 ला देवान जर चिठ्ठी पाठवली चिठ्ठी आई आहे 3:30 ला जर अलार्म वाजला देवान 4 वाजता झोपल्यानंतर झोपेतून आपण उठलच की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा आज आपण अलार्म लावून भरवसा सगळं संपणार आहे
तरी देखील आपल्याला उद्याची आशा आहे, आशा असावी. पण प्रपंचातली आशा ही नैतिक आशेला नाही, अनैतिक आशेला जन्म देते. आहे त्यापेक्षा जास्त मिळावं, जास्त नाही सगळ्याच्या वाट्याचं मला मिळावं, अशा आशेला जन्म देते. सगळं हडप करून माझ्याच बापाचं व्हावं, अशा आशेला जन्म देते. आणि खरं सांगू का, तुमच्या आमच्या प्रपंचात गफलतीतून होते. खरं सांगू का, चांगल्या मार्गाने आलेलं धन, चांगल्या मार्गाने आलेलं धन माणसाला चिरकाल समाधान देत असतं आणि सुख देत असतं. वाम मार्गाने आलेलं समाधानही देत नाही, टिकतही नाही आणि सुदेमोतीनं मरूही देत नाही. कोणी असो, रावण सुद्धा चुकला नाही म्हणत. रावणाचा इतिहास माहिती तुम्हाला, प्रमाण 1000 देता येईल, फक्त थोड्या वेळेचा विचार करू आपण. हा, प्रमाण भरपूर आहे. रावण सुद्धा अपवाद आहे त्याला. तुम्हाला माहिती रावणाच्या पदरामध्ये लंका पडली. किती घर होते रावणाकडे? 7 कोटी सोन्याचे. ऐकलं असेल ना तुम्ही. पण रावणाच्या पदरामध्ये पडलेली लंका रावणाने काही काबाड कष्ट करून मिळवलेली नव्हती. तुम्हाला इतिहास माहिती की नाही मला माहित नाही. छोटीशी कथा सांगतो, न ऐकलेली सांगतो, खात्रीनं सांगतो तुम्ही ऐकलेली नसणार. रावणानं कुबेराकडून मिळवली असं तुम्ही म्हणता. रावणानं कुबेराकडून मिळवली असं तुम्ही म्हणता, पण कुबेराने कोणाकडून घेतली तसं कुबेराकडे कुठून आली त्याचा इतिहास नाही आपल्याकडे. मी इतिहास सांगेल तुम्हाला, ऐका. एकदा भगवान शंकर आणि पार्वती दोघे जण समुद्रामध्ये विहार करायला गेले, फिरायला गेले. आणि महादेव पार्वती फिरता फिरता पार्वतीच्या पायाला सोन्याचा तुकडा लागला. समुद्राच्या पाण्यामध्ये सोन्याचा तुकडा पार्वतीच्या पायाला लागल्यानंतर पार्वतीनं वाकून पाहिलं, महादेवाला सांगितलं, म्हणजे देवा खाली सोनं दिसते. आता ते महादेव होते, सोन्याबद्दल आसक्ती नव्हती महादेवाला. आणि एरवी महादेवांना सोन्याशी काही घेणं नसतं. निमेच्या वर सोन्यावर मोहळासारख्या पार्वत्याच पडलेल्या आहेत. दरवर्षी नवीन काहीतरी करावं असं वाटतं, लक्षात. दरवर्षी नवीन काहीतरी. महादेवाने सांगितलं, जाऊ दे तिकडे, मरू दे, सोनं असं आपल्याला काय करायचं. मी दिगंबर माणूस, विरागी माणूस, वितरागी माणूस, योगी माणूस, ध्यानी माणूस, मला काय करायचं सोन्याशी. महादेवाला मोहच नाही. ते का आपण आहे का? हरिपाठामध्ये कधी वीसची नोट पडलेली दिसली ना, हरिपाठ ते विचारत नाही कोणाची म्हणून, त्याचं ध्यान त्याच्यावर असतं. त्याला वाटतं एवढ्या लोकात जर जाऊन नोट उचला तर सगळ्याचे कॅमेरे आपल्याकडे फिरतील. नोट तर आली पाहिजे आपल्याच खिशात, पण कळलं कोणालाच नाही पाहिजे. मग वाट पाहत होते. आदिनाथ गुरु सकळ पाहुणी झाली मच्छिंद्र तयाचा मुख्य एवढे लाचार झालो महाराज पैसा करणार. अरे बरं, किती कमा संघ बांधून न्यात येतो मेल्यावर महाराज. उलट माणूस मेल्यावर पैसे उधळायची सवय तुमच्या भागात आहे का? मुडद्यावर खुडदा उधळते ना, आमच्या भागात उधळते. पण असं नाही उधळला पाहिजे. तो ते असा खुडदा हातात घेतला पाहिजे आणि मरणाराचं तोंड पाहून शक केलं पाहिजे. त्याला म्हणलं पाहिजे, या पैसा करता तुला बहीण कळाली नाही, भाऊ कळाला नाही, मायबाप नाही, साधू नाही, संत नाही, सप्ताह नाही, कथा कीर्तन नाही, भजन पूजन नाही, आतिथ्य नाही, वारी नाही, काही नाही. आयुष्यभर फक्त पैसा पैसा करत होता. पैसा लागत होता ना तुला करंट या म्हणून सबका आणणार कोणाचा पैसा करणार नाही. लय पैसा कमीला काही नाही, पण जगणं दरिद्रीनं महाराज. कमीला पण वापरला नाही. काही जवळ एवढा पैसा आहे, जळता जळना आणि फेटता पेटाना. लोकाला तर नाहीच देत, सप्त्याला तर नाहीच देत, कथा कीर्तनात तर नाहीच वापरत, मंदिराच्या कळसात नाही देत, विटाला नाही देत. स्वतः करतात वापर. मारायला आलं पण अजून टायरच घासायचं. मोटरसायकल घेतली, लोणारला निघलं, पै निघलं, कोणाची गाडी काय दरिद्री सगळं. रोज मध्ये त्याला कोण रडी. दररोजच पै निघल्यावर कशाच लोक गाडीवर. पैसा मारण्याचा आहे. अजून मोबाईलचा पत्ता नाही खिशात. इकडून तिकडून टोचून टाचून घ्यायला लावला, पैसे टाकीत नाही. दुसऱ्याला जर फोन करायचा मिस कॉल आणतं. बरं हाणे नका, मिस कॉल इतका बारीक आणतं. त्यांनी जर आपल्याला मिस कॉल आणला, आपला मोबाईल मला चुमुकाचा टोचला ना, तोही जोरात टोचतो, इतका बारीक वाजतो. त्यांनी मिस कॉल आणला, आपला मोबाईल पैसा मरणाचा. घर बांधायचा पता नाही, अजून झोपडीत राहते. मी म्हणलं, का भाऊसाहेब आता एवढं वय झालं, घरगीर बांधा म्हणे महाराज. आता काही नाही, 50वा वाढदिवस आहे, घराचं काम चालू आहे. 50वा वाढदिवस, घर भरणी, वास्तुशांती, गृहप्रवेश समजत. अरे मग म्हणलं, 50वा वाढदिवस मारायलाच 50 वर्ष महाराज पुरे झाले कलियुगामध्ये. 50 वर्षात माणसाचं आटपतं. म्हणलं राहायला जातो गावा घरात,
तो म्हणला 50 वाढदिवसाला 50 वाढदिवस केला. अख्खं गाव पाहुणे रावळे जेव घातले, गुलाबजामन, बालुशाही, बापा बापा बापा. रात्रीचे 12:30 वाजले, जेवाचा पत्ता नाही, BP शुगरचा त्रास. 11:30 चक्कर आली. मी म्हणलं घ्यान जेवून. ते म्हणजे जरा चक्कर येतली आली, जरा लोळतो माहीत पलंगावर जाऊन लोळलं, झोपलं आणि असं मोठं POPचं फुल काढेल होतं नव्या घरात. ते फुलाकडे पाहिलं आणि म्हणलं झालं वय एकदाच गेलं. मी म्हणलं तू बांधेल घरात घंटाभरच झोपायचं येड्या. काबाड कष्ट करून पैसा कमी नाही, एवढं मोठं घर म्हणा तासभर तर झोपाव त्या घरात. मग आपला पैसा आपल्या कामात नसेल तर काय मड्यावर नाही यायचा का पैसा? लक्षात घ्या, अवघड असतं हे. कमी लोकांना कळतं मला. मग रावण आहे का? महादेव पार्वतीचं सांगत होतो, महादेवाला पैशाचा मोह नाही, ते निर्मोही भगवान शंकर. आणि पार्वती म्हणली नाथ खाली सोने. महादेव म्हणले पार्वती म्हणजे तुम्ही काय येड्यावानी करता, तुम्हाला लागत नाही पण मला लागतं ना, पहा ना. महादेव म्हणजे तू काय करते सोन्याचं? पहा आता घरी किती. महादेवानं असं पाण्यात मुंडकं घातलं पाहिलं. समुद्राचा काही टक्के भाग सोन्यानं व्यापलेला होता. किती टक्के? इकडं पहा. सोनं कळतं? सोनं कळतं तुम्हाला? काय क्विंटल भेटतं तुमच्याकडे? भाव विचारायला लागलो सोन्याचं. काय भेटते? तोळा 5,000 आहे. 5,000 आता आपल्याकडे नाहीच तर आपण सांगता काय? रातच्याला खत्री रस्त्याने जायचंय, बापा कुठं सोनं गेलं. रस्ता असा आहे तुमच्या गावाला यायचं म्हणलं कीर्तनाला चाललं का हानाला. या मुद्द्यावर समुद्राचा काही टक्के भाग सोन्याने व्यापलेला होता. महादेवानं सांगितलं हे पार्वती सोनं इतकं आहे, काही टक्के भाग सोन्याने व्यापलेला. बोल पुढे काय करायचं? ती म्हणली माझी एक इच्छा आहे, बोल पटकन. टाइम झाला, पटकन बोल. पार्वती म्हणलं काही नाही. आपण जर समुद्रामध्ये फिरायला आलो, समुद्राच्या मध्यभागी एक बेट आहे, हे सोनं इथून बाहेर काढा आणि त्या बेटावर आपल्याला घर बनवून घ्या. कशाला? इकडे फिरायला आल्यावर मग राहायला काम आहे, रिकामी चालपा तिकडे. महादेव म्हणजे पार्वती आपण कैलासाचे राहणारे. वरतून छत नाही, खाली काही नाही, मोकळी चटक, पांढरी हवा, बर्फ सुंदर, आपला पांढरा बर्फ, सुंदर हवा, वातावरण चांगलंय, फ्रेश आहे, बिमार पडायचं काम नाही. आणि पार्वती म्हणली एवढी इच्छा पूर्ण करा. मला बायकोचं महादेवाला सुद्धा तिथं ऐकावं लागलं. म्हणजे काही हरकत नाही. मग महादेवानं बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाच्या आर्किटेक्टला बोलवलं. देवाचा आर्किटेक्ट कोण? विश्वकर्मा. भगवान विश्वकर्मा खाली आले. म्हणजे मालक सांगा काय आज्ञे? म्हणले सोनं पहा बरं माप लावून किती येतं. त्यांनी माप लावलं. म्हणले इतकं इतकं. महादेव म्हणले इस्टिमेट द्या, एवढ्या सोन्यात किती घरं होते? त्यांनी एका मिनिटात इस्टिमेट दिलं. इंजिनियर लय हुशार होता. त्यांनी सांगितलं 7 कोटी घरं होते सोन्याची. चला बनवायला लागा. देवाचा आर्किटेक्ट विश्वकर्मा कामाला लागला आणि काही दिवसात 7 कोटी सोन्याचं घर असलेलं गाव ताब्यात दिलं महादेवाच्या. गाव तयार झालं, चाव्या महादेवाच्या हातात दिल्या. म्हणजे मालक तुमचं गाव. महादेवाने घेतलं. पण महादेवानं विश्वकर्म्याला प्रश्न विचारला, एवढ्या मोठ्या घराचं बांधकाम केलं म्हणे विश्वकर्मा. एवढं मोठं घर बायकोसाठी बनवलं, बायकोची इच्छा म्हणून बनवलं. लोकार्पण सोहळा ठेवायचा आहे. आता घर मोठे म्हणल्यावर वास्तुशांती करायला देवबाप्पा स्वतः वैभवशालीच लागेल. ओपन मंडपचं लग्न म्हणल्यावर स्वरात म्हणणारा देवबाप्पा पाहिजे. लग्न ओपन मंडपचं देवबाप्पा मंगलाष्टक असं म्हणते, माणसाला फाशी घ्यावा. काही लग्नातली मंगलाष्टक ऐकली की माणसाला पळून जा वाटतं. मला उभगतं माणूस विकू नको नमुना दाखवतो. आमच्याकडे एक मोठं लग्न, त्याच्यात मंगलाष्टक म्हणत होतं देवबाप्पा. गंगा चिंदू यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू. जोग आले. मंडप लहान असला तर चालतो. देवबाप्पा कसा काय कडक. बाई जरा जाण कलिकी जाशी पती. अक्षर आल्या का? लग्न लागल्यावर पहिलं टेम्पो जाणारे. एवढं मोठं घर, वास्तुशांतीला ब्राह्मण मंत्र म्हणणारा लागेल. स्वच्छ आहे का म्हणजे कोणी ओळखीचं? जुगाडच असतं. कसं मिस्त्रीला माहित असतं का मूर्ख त्याला ते लगेच म्हणते. फरची बसण्यात लागत ना आपला भाव नाही बरं. ठीक असते. मग तसं विश्वकर्म्याला विचारलं देवबाप्पा आहे का? कसा? असा
मंत्र म्हणणार आहे ना कोण म्हणजे पुलस्त ऋषीचा नातून विश्राव्याचा पोर. रावण नावाचा एक पुरोहित या जगाच्या पाठीवर असा आहे की त्याच्या एवढे शुद्ध मंत्र सध्या कोणीच म्हणत नाही म्हणे. तेव्हा रावण घरभरण्या वास्तुशांत्या करीत होते बाकीचा उद्योग नव्हते करीत. रावण शब्द तुम्ही आणि रावण महाराजाच्या नावाची शिफारस केल्यावर महादेव खुश झाले. ते म्हणले रावण तर आपला भक्त केला बरोबर ओळखीचे बोली ना रावणाला. वास्तुशांती चालू झाली रावणानं मंत्र म्हणले श्रीमद भागवत महापुरुष विष्णू राधे हा मानस आद्य ब्राह्मणे द्वितीय प्रार्थ शुक्ला हा गुरुंतरे प्रथम जन्मे भरतवर्षी भरतगण्य देशे गोदावरी रहा शालिवाहन संवत्सरे अमुक नाम संवत्सरे शुभ नाम योगे शुभ करणे एवं मूल्य विशिष्टायाः शुभ पुण्य तिथो मम आत्मनः स्मृतिः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सगुणं सपरिवाराणां क्षेमस्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा परिहारार्थ सकल दुरितो तथा वास्तु पूजन प्रीत्यर्थ महागणपती पूजमहं पूजन च करोमि. हातात पाणी घ्या पाणी खाली सोडून द्या. आता गंध लावून घ्या. स्वस्ति नो इंद्र वृषभः स्वस्ति नो पुखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तावक्षण शरीर स्वस्ति नो रसवती धातु कस्तुरी तिलकं ललाटपटले पक्षस्थले कोसुमना सागरं कुंकले विनुकं संवत्सरभागे सुलित महचंदन कंठे मुक्तावली गोपस्त्री विजय बृहस्पति गोपाल चूडामणी हळद कुंकुम घ्या. हरिद्रा कुंकुमं सर्व सौभाग्यदायिनी सौम्यांचास्तु हरिद्रां समर्पयामि कुंकुमं समर्पयामि अक्षतं घ्या. अक्षतं समर्पयामि. नमस्कार करा. नमस्कारं करोमि. थोडंसं कलशामध्ये पाणी टाका. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र शर्माशी ग्रहामध्ये क्षोभ सागरा सवे सप्तदीपो सुंदरा. चौदार हाताला हात लावा. पूजा केली पूजेत लोक जमूनच द्यायचे पूजा करायला गेला दक्षिणा कमी द्यायची पोथी लंबी लचक वाचून घ्यायची. आपण पोथी असं गडबड नव्हतं वाचायचं. आपण असं मस्त श्री गणानारायण सत्यनारायण कथेचा सांगतो नाही विश्रांत नारायण सोनादी कृष्णी पुराण घालणाऱ्या स्वतःना प्रश्न विचारला. ऋषी विचारला मुनिश्रेष्ठांमनातील सर्वपरी कोणत्या व्रताने अथवा कोणत्या तपश्चर्या मिळतात ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा. कृपा करून सांगा. सुत सांगतात मुनी एक अध्याय म्हाताऱ्या ऐकून 4 वेळेस ऐकून घ्यायच्या. कोण तो तुला गोड वाचतो. एकदा तर मला असं झालं महाराज चूल घरात पेटवलेली धूर मरणाचा चाललाय. मला उठा वाटायला लागला. म्हाताऱ्या म्हणायला लागल्या वाच म्हणलं आता काय करावं. मग 2-3 शब्द मी डोक्यातले टाकले पोथी. तेव्हापासून आपल्याला सत्यनारायण सांगितलंच नाही कोणी. मला असे टाकले काय लय जहिरी शब्द टाकले. वाचताच म्हणलो ज्या शिलघवी आली जाणवा त्याने तत्काळ जावे उठून रावणाने अशी मस्त पूजा केली. घरभरणी झाली. वास्तुशांती झाली. आणि पार्वती माता पाहुण्याला खोल्या दाखवायला लागली. ती म्हणे ही गणपतीची ही रिद्धी शेट्टीची ही महादेवाची ती कार्तिक स्वामीची ही आपली ती पलीकडची काव माचवदार आले तयार. महादेव म्हणजे तू खोल्या दाखव मी दक्षिण देऊन येतो. महादेव गेले रावणाला दक्षिणा द्यायला. रावणाकडे गेले. रावणाला म्हणले हे देवा सुंदर पूजा झाली बोला दक्षिणा म्हणून काय देऊ. रावणाच्या डोक्यात दक्षिणा नव्हता. रावणाच्या डोक्यात होतं ज्या नगराची वास्तुशांती केली ते नगर. महादेव म्हणले दक्षिणा म्हणून काय देऊ. रावण चटकन म्हणला ज्या गावाची वास्तुशांती केली ते गाव. ज्याला मागितलं ते महादेव होते. ज्याने मागितलं तो रावण होता. ज्या गावाची वास्तुशांती केली ते गाव द्या म्हणल्याबरोबर त्याने मागं पुढे पाहिलंच नाही. महादेवानं हातात पाणी घेतलं संकल्प सोडला तापच द्याला. तिकडे पार्वतीच्या खोल्या दाखिला चालल्या. नंदी पळत गेले म्हणले माय तुम्ही काही खोल्या गेल्या दाखाच्या भानगडीत पडू नका. ते सगळं गुंडाळा रजिस्ट्री झाली म्हणे दुसऱ्या नावावर वाढ. पार्वती मातेच्या डोक्यात आलं कधीतरी माझ्यासारख्या हिमालयाच्या आत्मजा असलेल्या हिमकन्येनं म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या हिमालयाच्या कन्येनं सुवर्णाच्या घरामध्ये राहण्याची इच्छा निर्माण करावी. आणि रावणानं म्हणजे माझ्या नवऱ्याच्या भोळेपणाचा फायदाच घ्या. महादेवाच्या भोळेपणाचा फायदाच झाला. तुम्हाला काय वाटलं लक्षात घ्या. भोळेपणा करणारा भक्त असू द्या नाही तर कोणी असू द्या त्याच्या भोळेपणाचा फायदा घेतला की देव बादला घेतो. आमचे गुरुजी दत्तात्रय बाबा कीर्तनात दृष्टांत सांगतात
म्हणे तुकोबाराय मिरच्याचा व्यापार करायला गेले होते एकदा. मी विस्तार नाही करणार त्या दृष्टांतात, फक्त संक्षिप्त मध्ये त्रोटक सांगतो. तर तुकोबारायनं मिरच्याच्या बाजारामध्ये मिरच्या विकायला मांडल्या आणि भजन चालू केलं. लोक विचारायचे काय भाव? तुकोबाराय म्हणायचे न्याव म्हणल्यावर नेणारा जरा अंदाज घ्यावा ना किती न्याव म्हणून. फुकटे म्हणल्यावर लोकांनी पोतेच भरून नेलेला. आणि जेव्हा सगळ्या मिरच्या संपल्या, आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, तुकोबारायने डोळे उघडलं बघितलं, म्हणे कणभर सुद्धा मिरची नाही पुढं, सगळ्या मिरच्या संपल्या. तुकोबाराय म्हणतात झाला सफल व्यापार. काय सुंदर व्यापार झाला वा. देवाणघेवाण करायची गरज पडली नाही, वरणाची गरज पडली नाही, डोकं लावायची गरज पडली नाही, पैसे घ्यायची तर खरडून गरज पडली नाही. वा. तुकाराम महाराज घरी गेले. अरे पण मिरच्या फुकट गेल्या, उद्या लेकरा बाळाच्या तोंडात काय घालायचं? तुकोबाराय म्हणजे असं नाही. ज्यांनी तुकोबांच्या भोळ्यापणाचा फायदा घेतला, तुकोबाराय म्हणले देव म्हणले हिशोब मी करणार. तर आमचे गुरुजी कथा सांगतात, तुकोबारायासाठी देवानी मुनिमाचं रूप घ्यावं आणि ज्याने मिरच्या नेलत्या त्याच्या घरी जाऊ. म्हणे करे काल बाजाराला गेलता का? म्हणे गेलतो. म्हणे बाजार केलता का? म्हणे केलता. मिरच्या आणल्या होत्या? म्हणे आणल्या होत्या. किती आणल्या होत्या? त्यानं मोजून आणल्याच नव्हत्या तर माप कसं सांगितलं? तुम्ही आणल्या होत्या एवढ्या, चल काढ 2000 रुपये. तुम्ही 2000 कसं काय? म्हणजे आमचा तेव्हाच भाव आहे. पण ज्याच्या आणल्या ते बोललं नाही, ते बोलीत नसतं म्हणते मला पाठीत असतं वसुली. भोळेपणाचा फायदा घेतला की देव हिशोब करीत असतो. उशिरा होतो पण होतो, उशिरा होतो. रावणानं महाराज ती लंका गडप केली. पार्वतीला तळतळाट केला पार्वतीनं. माझ्या नवऱ्याच्या भोळेपणाचा फायदा घेतला. पार्वती म्हणली काय करावं? पार्वतीनं दक्ष प्रजापतीकडे तक्रार केली. दक्ष हा सगळ्या प्रजापतींचा अधिपती, तिचा बाप. त्याने कुबेराला मेसेज पाठवला. त्यांनी सांगितलं जगामध्ये ज्या ज्या लोकांच्या अनधिकृत संपत्ती आहेत त्या सगळ्यांची ईडी चौकशी करण्यात यावी. येण्याप्रमाणे यादी क्रमांक 1 रावण. त्यांनी यादीच दिली मातब्बर लोकांची. आणि धनाचा अधिपती कुबेर नावाचा देवता रावणाची चौकशी करायला. त्याने विचारलं नाव? म्हणे रावण. बापाचं नाव? म्हणे आपलं विसरावा. आई? म्हणे केशिनी. पूर्वज? म्हणे पुलस्त ऋषी. वंश? म्हणे ब्रह्मदेवाचा. व्यवसाय? म्हणून पुरोहितपणा ब्राह्मण की. आणि प्रॉपर्टी सांगतो कुठं? 7 कोटी घर आहे म्हणून माझ्याकडे. पुरावा काय दिली? कुठून आणली? कागद लिखापडी लागेल ना. रावण बोलच ना. ते लेकराला आवरण मा इकडे पहा, इकडे ज्याचा असेल त्याने आवरा इकडे पहा. हा विषय तुम्ही ऐकलेला नसणार म्हणून बारकाईनं ऐका. पुरावा लागेल. रावणाला पुरावाच देता येणार. रावणाच्या मुखातून शब्दच फुटना. इन्कम टॅक्स वाल्यांचा नियम असतो, कागदापत्रामध्ये जर नियमात संपत्ती सापडली नाही तर ती सरकारी मालमत्ता म्हणून ते जप्त करतात. दोनदा विचारलं कुबेराने हिशोब आहे का प्रॉपर्टीचा? हिशोबच देता येणार. हिशोब आहे का? नाहीच. नाही. आणली जप्ती. आणि रावणाची 7 कोटी घरं असलेली संपत्ती कुबेरानं जप्त केली. रावण म्हणलं इकडून तिकडून देवदेव करून कमी नाही ते बी नेलं तुम्ही, तसं जमणार नाही म्हणलं. रावण म्हणला मुंबईला जातो एखाद्या मोठ्या माणसाची भेट घेतो, मग ईडी चौकशी कसं काय केली? रावणानं मुंबईमध्ये 2-3 जणांचा कानमंत्र घेतला आणि अशी तपश्चर्या केली, अमरत्व प्राप्त करण्याचा बहाणा करून स्वर्गावर चढाई केली आणि स्वर्गातले सगळे देव गुंडाळले आणि लंकेमध्ये आणून कोंडले. कुठं? लंकेत आणून. आणि लंका ज्याच्या ताब्यात होती तो धनाचा अधिपती कुबेर घरला उभाळला. अरे कुबेर म्हणला मी धनाचा अधिपती देव आहे ना. रावण म्हणलं तू झोपात काय? सरकार बरखास्त झालं, राष्ट्रपती राजवट लागली. महाराणी लागल्यावर मी सरकारच बरखास्त करीत असतो म्हणलं. आपण जमीन देतो, इकडची 2-3 तिकडची, आपण काही करीत असतो म्हणलं. आपल्या नादी लागल्यावर जमीन कुबेर घोळला आणि रावणानं स्वतःच साम्राज्य उभं केलं. टिकलं का? बोला. आता दृष्टांत संपला. टिकलं का? वाम मार्गाने घेतलं होतं, अनधिकृतपणाने घेतलं होतं आणि तिनं घेतलं होतं, अपरोक्ष भावानं मिळवलं होतं. जिथून मिळवलं आणि जिच्या तळतळाटानं मिळवलं शेवटी तिनं संपवलं. लंका पेटली ना, जाळली ना. कोणा जाळली? हनुमानानं. चूक काय ऐकू राहिले तुम्ही? असं नाही. लंका जाळली महाराज, जिची घेतली होती तिनंच.
पार्वतीनं स्वतःसाठी लंका बनवून घेतली होती. महादेव खाली 11वे रुद्र म्हणून हनुमान बनून येत असताना पार्वतीनं विचारलं, म्हणे चालले कुठं? म्हणे मला हनुमान बनायचंय. महानंबर म्हणे तुला नेता येत नाही, संघ ब्रह्मचारी यावेळेस मी इथं राहणार नाही. म्हणून महादेवानं पार्वतीला शेपटी बनवून घेतलं. महादेव म्हणजे हनुमान आणि हनुमानाची शेपटी म्हणजे पार्वती. लंका होती पार्वतीच्या नावाची आणि तिनं घेतली रावणानं, शेवटी पेटवली सुद्धा. जिची घेतली होती तिनाच महाराज वाम मार्गानं जमवलं, कमवलं, मिळवलं ते संपत असतं. आपल्या पदरात कवडी सुद्धा पडत नाही. म्हणून माणसानं नीतीनं कमवलं पाहिजे, नीतीनं जमवलं पाहिजे. विठ्ठल पण प्रपंच करत असताना नीती संपती महाराज माणसाची. महाभारतातले कौरव आहेत ना, त्याला अगदी महाभारत सगळं डोळ्यासमोर आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. पंडू राजा आणि धृतराष्ट्र दोघ जण जर भाऊ असतील आणि दोघांच्या विभाजन वाटण्या जर होत असतील संपत्तीच्या, तर व्यवहाराचा नियम काय? समजा आता हा पोर इकडे पाय पडा, इकडे पाय. तू एकटा आहे का दोघ जण आहे तुम्ही घरी? एक आहे का दोघ जण आहे? तुला भाऊ आहे का? दोघ आहे का? शेती किती तुम्हाला? शेती नाही, शेती नाही. समजा तुला 10 एकर शेती आहे. किती? 10 एकर. समजा 10 एकर शेती, तुम्ही दोघ जण भाऊ आहे आणि वाटण्या करायच्या. तुझ्या वाट्यावर किती येईल? 5. काय हुशार येते. आणि म्हातारीचा वाटा नाही का त्याच्यात? म्हातारीचा वाटच नाही तुला त्याला. डायरेक्ट शॉर्टकट वाटणी केली. 5 इकडे 5 तिकडे. म्हातारी ज्ञान मातो करम देईल. त्या काही तशा येते नाही मग. पण असं दिंडीत चाला म्हणा म्हाताऱ्याला. दिंडीत कुठे येतात ना आपण म्हणून आधी दिंडीत पोट्याने कमरात लाद हाणली आणि पोट्ट म्हणलं घरात राहायचं नाही. मग तर दिंडी निघायच्या अगोदरच म्हणते आपल्याला महाराज माऊली कवा निघणारे म्हणजे यावर्षी निघत. संयुक्त घेत दोघा भावांचा विस्तार आहे. विभाजन करायचं ठरलं संपत्ती समप्रमाणात वाटण्यात झालं पाहिजे. सर 5 एकर पड. मग पंडू राजाचे 5 आणि धृतराष्ट्राचे किती? 100. त्या धृतराष्ट्राला 100 असू दे, त्याला कोणा उचापात्या करायला सांगितलं नाही का मी? तो 100 असू दे, 1000 असू दे, तुला कळत नव्हतं आपली संपत्ती कमी आहे तर कमी जन्माला घालायचं. त्याचे 100 आणि इकडे 5. वाटण्या कशा व्हायला पाहिजे? बरोबरीच आहे. ती म्हणली तर जमतच नाही. म्हणजे अर्ध्या भेद्या काही नाही, ते जमणारच नाही. आम्ही काहीच देत नाही म्हणे. पांडवाचा अधिकारच नाही त्याच्यावर. एकूण संपत्तीचा सगळा भाग मलाच मिळावा ही प्रपंचाच्या संबंधानं निर्माण झालेली अनैतिक इच्छा कौरवाच्या नाशाला कारणीभूत ठरली. ती इच्छा कारणीभूत ठरली नाही, ती प्रपंचातली इच्छा होती म्हणून कारणीभूत ठरली. आणि इतक्या खालच्या स्तरावरच्या इच्छा प्रपंचच निर्माण करू शकतो, परमार्थात नाही. परमार्थात एखादा आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथं सगळे गुणवान मंडळीत कीर्तनकार आहेत. प्रत्येक कीर्तनकाराचं मानधन वेगळे आहे, प्रत्येकाचं वेगळे. आता मला 25,000, एखाद्याला 15. तुम्ही काही घेऊ नका. एखाद्याला वेगळं, याला वेगळं. पण 25,000 वाला कीर्तनकार कधी असं म्हणला का की त्यांना 35 दिले मला 25 का? बर 10 वाला असं म्हणलं का त्याला 5च का दिले? आणि मग मला इतके जास्त कोण दिले, त्याला कमी द्या, मला जास्त द्या? नाही का? ज्याच्या त्याच्या उंचीच्या प्रवासाच्या निकषानुसार हे सगळं ठरतं आणि सेवा म्हणून ते मिळतं, म्हणून ते आनंदानं स्वीकारतात. परमार्थात तसं होत नाही. इथला कोणता टाळकरी तुम्हाला एकमेकाच्या पाकिटासाठी बांधताना दिसला नाही. ठीक आहे, मला इतके द्यावे असं म्हणणं वेगळं, पण त्याचं मला द्यावं असं म्हणताना तुम्हाला कोणताच वारकरी दिसणार? माझं ते माझं आहे आणि तुझं ते तुझंच आहे अशी धारणा ज्या ठिकाणी कायम आबादित राहते तो परमार्थ आहे. आणि तुझंही माझं आहे, माझंही माझं आहे असं म्हणण्याचा खवखवाट जिथे निर्माण होतो त्याचं नाव प्रपंच आहे. आणि तो निर्माण झालेला खवखवाट, ती निर्माण झालेली अपरोक्ष अनैतिक इच्छा माणसाच्या समूळ विनाशाला कारणीभूत ठरते. म्हणून तुकोबाराय म्हणतात तेव्हा प्रपंचात निर्माण होणाऱ्या ज्या काही अनाधिकृत इच्छा आहेत ना, ह्या सगळ्या कामना वसराव्यात, मुराव्यात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय आपला भावदर्शीपणा देवाच्या समोर प्रस्तुत करतात आणि म्हणतात देवा, म्हणून जो प्रपंच, त्या प्रपंचातल्या विकृत इच्छा मानवाच्या समूळ पतनाला कारणीभूत ठरतात. या न्याये
त्या प्रपंचातल्या इच्छा ओसराव्यात. प्रपंच ओसरो याचा अर्थ प्रपंच बुडो असा होतो. प्रपंच कसं काय बुडवता येईल आपल्याला? एखादं जर लग्न झाल्यानंतर म्हणलं मला संन्यास घ्यायचा, पहिली थुतरी घालली पाहिजे का? मी शास्त्रीय कारण सांगतो तुम्हाला. लग्नानंतर संन्यासाची इच्छा विवाहित पुरुषाला लगेच व्यक्त करता येत नाही. ऐकून राहिले तुम्ही माझं? का करता येत नाही? ऐका. आपल्याकडं आश्रमाची व्यवस्था आहे. आश्रम म्हणजे मठ नाही. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. लक्षात येते का तुमच्या? ब्रह्मचर्य म्हणजे कोणता आश्रम? ज्या आश्रमामध्ये एका विशिष्ट साधनेनं, साधना अधिष्ठित जीवन साधक जगत असतो, ती अवस्था म्हणजे ब्रह्मचर्य. अविवाहित नाही. आता एखाद्याला म्हणून का अवकाश काय चाललं, लग्न झालं काय, ते म्हणत असते हे आपण ब्रह्मचारीचे. ब्रह्मचर्य. लग्न झालं नाही म्हणजे ब्रह्मचारी नाही. पुन्हा एकदा ऐकून घ्या, बिना लग्नावाले ज्यांचे लग्न झाले असतील ते ब्रह्मचारी नाही. का नाही? ब्रह्मचारी साधनेत जीवन जगतो तो. स्वप्नात सुद्धा ज्याच्या कामिनी येत नाही तो. लक्षात येईल? कामिनी म्हणजे काय? स्वप्नात सुद्धा ज्याच्या स्त्री येत नाही. शास्त्र तर असं म्हणतं ब्रह्मचार्याच्या स्वप्नात लाकडाची भावनी कधी आली तर त्याचं ब्रह्मचार्य ढळतं. आता आपलं गणित लावून घ्या आपण काय. आमच्याकडं एका पोराचं लग्न होत नव्हतं. एका पोराचं होत नव्हतं, निम्याच्या वर पोराचं व्हायनाच. आता आमचे झाले तेच बरं झालं. आम्ही नाही निवर चाट खाल्ली होती आमच्या लग्नाच्या टायमाला. आमच्या मंडळीने आम्हाला जाहीर प्रश्न विचारला होता, जगन बाबा आम्ही तुमच्या सोबतच लग्न का करावं लग्नाच्या अगोदर? मी म्हणलं मी महाराज आहे म्हणून. ती म्हणली महाराज नवरा असल्याचा फायदा काय? मी म्हणलं वेडाबाई, महाराज नवरा बरा आणि आयता जेवून येतो घरा. सगळ्यात मोठा ताण काय असतो तुम्हाला? स्वयंपाकाचा. नवीन पुरी म्हणल्यावर स्वयंपाकाचं एवढं जीवावर येतोय महाराज त्याच्या बाबा. अहो नवीन पुरीला निम्याच्या वर तर स्वयंपाकच माहित नाही. आणि आता ती पद्धत मोडली. जुन्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गोष्टीला आई आपल्या मुलीला बरोबर घ्यायची नाही. म्हातारी म्हणायची भांडी घासून पाय, भाकरी टाकून पाय, चपात्या करून पाय, भाजी शिजून पाय. काय नवऱ्यात घरी गेल्यावर कसं होईल असं जुन्या म्हाताऱ्या म्हणायच्या. आता पोरी ऐकीत नाही आणि म्हाताऱ्या सुद्धा काम सांगित. पहा तुम्ही, जुन्या पठडीत तयार झालेल्या पोरी एकदम कसदार. आता लय पंचायत. आमच्या एका मित्राचं लग्न झालं. शहरी भागातली पोरगी आणि ग्रामीण भागात लॉकडाऊन मध्ये राहायला आलं. त्याला लॉकडाऊन आलं. त्या म्हातारीने तिला करडीची भाजी दिली आणि म्हणले करडीची भाजी कर. मग हिला येत नव्हती. तिने सांगितलं सासूर मला येत नाही म्हणून. म्हातारी म्हणली येते का? मग येते तर. तिने लगेच काय केलं, रेसिपी सर्च केली गुगलवर, करडीची भाजी करण्याची पद्धत. त्याच्यावर लिहून आलं भाजी चिरून घ्या. त्याने चिरून घेतली. मग तिने लगेच पुढची रेसिपी वाचली. आपलं ते कढई गॅसवर ठेवा, तिने ठेवून दिली. त्याच्यात थोडंसं तेल टाकावं, टाकलं म्हणजे थोडंसं जिरं टाकावं, टाकलं आणि थोडंसं तिखट टाकावं म्हणजे तिखट टाकलं म्हणजे थोडासा कांदा टाकून परतून घ्यावं म्हणजे परतून घेतला. कोरडी भाजी करायची ना करडीची. त्याच्यानंतर चिरलेली भाजी धुवून घ्यावं म्हणजे धुतली. म्हणजे आता ती भाजी कढईत टाकावं म्हणजे टाकली. आता त्याच्यावर पालथी परात घालावं म्हणजे घातली. आता 15 मिनिटं तसंच ठेवावं म्हणून ठेवलं. झाली म्हणे भाजी तयार. आता वाढावून खाव. तिने ते उतरलं वाढलं. नवऱ्याने घेतलं. ती म्हणली याडाबाई अगं हे कच्चच आहे ना, भाजी करणं येते तुला? ती म्हणे येते ना. कशी केली म्हणे? पुस्तकात पाहून केली. कशी केली? तिने रेसिपी सांगितली. भाजी घ्यावं, चिरून घ्यावं, तेल टाकावं, कढई घ्यावं. आपलं कढईमध्ये तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकावं, तिखट टाकावं, कांदा टाकावं, परतून घ्यावं, हे टाकावं आणि म्हणजे गॅस पेटीला हाता का ते त्याच्यात लिहिलंच नव्हतं म्हणजे. जुन्या काळात पद्धत होती ती. म्हाताऱ्या अशा कसून घ्यायला जुन्या ग्रामीण भागातली पोरगी आजही पासून दिवस उजाडल्यावर झोपलेली दिसणार नाही. ग्रामीण भागात दिसते नाही. शहरातलं लय कठीण झालं. 9:30 वाजते तरी पोरगी उठीत नाही. 9:30 वाजते तरी तिला स्पेशल झोपायला बेडरूम. मग तिची मम्मी आवाज देणार ट्विंकल. 9:30 वाजले. अगं उठ ग, ट्युशनची वेळ झाली. पाहुणीला आला ती ममा नको ना बोर करून. ममा उठणं माय पाहुणीला आवाज देणार. 10 वाजता मम्मीची फेरी क्रमांक 2 दुसरं सत्र. ट्विंकल अगं
अगं उठ ब्रश तरी कर, चहा तरी घे. ए मम्मा दे ना इकडं बेड टी भेताळ बुक बिगर तसंच चहा पिते बेड टी. 10:30 वाजता ग्रामीण भागात आहेत तसं. पहिली गोष्ट तर ग्रामीण भागातल्या मुलीला झोपायला स्वतंत्र खोली नाही, अख्खं घर एकाच बैठकी. सकाळीच म्हातारी उठली, बाप धार काढायला गेला, म्हातारी लगेच अशी आथरून पलीकडे करते, पोरील म्हणते भागू उठ बाई, बाबा शेतात गेलेत, पटकन उठ, साडा सारवण करायचे, भांडे गेंडे घास, शाळेत जायचंय उठ. आता ती दमलेली असते बिचारी शेतात जाऊन काम करून. ग्रामीण भागातली पोरगी ती म्हणते मम्मी झोपू दे ना ग, लय पाय दुखायला लागलेत. अगं भागू उठ, बाबा येतील आता. म्हातारी बाहेर गेली आणि बाहेरून आत यायच्या आत पोरगी जर उठलेली नसली तर ग्रामीण भागातली माहिती अशी चोपडीत नाही, पोरीला कोंबडीत नाही, अशी कमरावर हात ठेवतील तिकडून पाहते. भागे असं म्हणलं की भागे लगे आंघोळ करून छान. झोपलेले जागे झाले. विनोद नाही सतीश दादा विचार, माझ्याकडे एकापेक्षा एक विनोद. तुम्हाला गप्पा सांगितल्या मी मिनिटाला सांगितले इतके. पण कार्यक्रम सतीश दादाने दिलेले उंची पाहून बोलतोय. गप्पा हाणाल काय लय गप्पा आहेत अशा. ऐका मी काय सांगत होतो, लग्न न झालेले पोरं त्यांना जर आपण म्हणलं तुमचं लग्न झालं का, ते म्हणजे आपण ब्रह्मचारी, आपला मुद्दा हा चाललाय लक्षात घ्या. अविवाहित ब्रह्मचारी नाही म्हणायचे. ब्रह्मचारी तपानं अधिष्ठित असतो. पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी. त्यानं नियंत्रण मिळवावं स्वतः. स्वप्नात सुद्धा त्यानं परस्त्रीचं चिंतन करू नये. पण आपलं लय अवघड आहे. आमच्याकडे त्या पोराचं लग्नच होत नव्हतं आणि लग्न होत नसल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला सांगितलंय का शेतात कामाला होतं म्हणे, काम कर आज ना तुझ्यासाठी सोयरीकच पाहतो म्हणे, पक्कच करतो तुझं असं म्हणून ते हे रानामध्ये दिवसभर काम करून थकलं आणि उन्हाळ्याचे दिवस विहिरीच्या काठावर येऊन झोपलं. दुपारी विहिरीच्या काठावर आणि झोपलं. त्याच्या डोक्यात चिंतन असतं, म्हणलं राव लग्न होतं काय करू, हे जमतं काय करू. डोळे मिटले जे चिंतन सर लागली, तंद्रीन पडलं त्याचं स्वप्न लागलं, त्याचं लग्न सतीश दादा बापा लग्न लागलं, नवरी गिवरी आली. अरे बाबा प्रपंच सुखान चालला, ते काय झालं त्याला लेकरू एक. अरे बापरे काय त्याला काय स्वप्न येते. अरे बापरे नेमकं पोरग बाजूला झोपलेलं, पलंगावर इकडून हा मध्ये पोरग, पलीकडून त्याची पत्नी. गंमत अशी झाली, पोरानं पॅन्टीत सू केली, झोपात पोरानं पॅन्टीत सू केली. बाई म्हणली, पोरानं गोदडी वली केली, बाई माय पपेश बाप्पा जसं पलीकडे सारखा हिरीच्या काठावर झोपली. बाई स्वप्नात म्हणली पलीकडे सारखा हा पठ्ठ्या खरोखरच सरकला तसा विहिरीतच. काळात फसल्यावर कळलं आपण बोललो म्हणून. आता माझा प्रश्न आहे सगळ्या बसलेल्या पोरांना, विहिरीतून वरती आल्यावर त्यांनी काय निर्णय घेतला पाहिजे, लग्न केलं पाहिजे का नाही? कोण म्हणलं ये म्हणतो हा पट्टा अभिषेक करतो इकडे अखंडानंद सरस्वती. डेअरिंग केली ना, डेअरिंग पाहिजे मला. पोरं बोलीत नाहीत आपले, असे बोलले पाहिजे पोरं. काय कधी कधी बजेट बसत असतं डेअरिंग मध्ये. उत्तर बरोबर नसलं तरी एक तर तुम्हाला बाबांनी सांगितलं असं ना, शालिग्राम बाबांना, कीर्तनकाराच्या पुढे बोलणं लय कठीण. कारण तुम्ही काही प्रश्न विचारा, कीर्तनकार धारेवरच धरीत असतात. त्यामुळे पण ते डेअरिंग केली ना. आम्ही काही विचारा, आम्ही बजेट, तुम्हाला बजेट नसतो बसे. गोटा चांगला आहे का वाईट आहे? बेब्याचा गोटा कळतो तुम्हाला? चांगला का वाईट? वाईट चांगला. असं कसं दोन्ही पक्षात मतदान करायला लागले राव तुम्ही? चांगला गोटा. कसा चांगला का वाईट? नाही चांगला. कसा चांगला आहे का? कसाही काटा शिरलेला असू द्या, पायामध्ये निघत नसू द्या, गोट्याचा सारखा आहे, काटा झटक्यात बाहेर. गोट्याचा चांगला गुण. स्वरयंत्रावर कशी सूज आलेली असू द्या, दूध घ्या, धाबण घाला, फोडा, एक थेंब टाका, उकळा दूध आणि प्या, स्वरयंत्राची सूज गायब. गोटा चांगला आहे की नाही? चांगला आहे ना. इथून घरी गेल्यावर एक गोटा फोडा, त्याचं तेल काढा, याचं नाव कीर्तन काय.
विहिरीतून बाहेर आल्यानंतर त्या पोराने लग्न केलं पाहिजे का केलं नाही पाहिजे का? त्यांनी हा निकष लावला पाहिजे, स्वप्नातली बाई जरी विहिरीत ढकलं ती खरोखर करेल त्याच्या काय आवाज इमानदारीने सांगा. खरं प्रपंचात गोड आहे का सांगा बरं. नाही तुमचा असू द्या, नवीन नवीन गोड आहे. नवीन नवरदेवाला लय आनंद लग्न झालं, त्याला तर बाईचा वियोगच होऊ नये असं वाटतं. पण लग्नात जुनं झालेल्या बाई कहा माहेरला जाऊ. अखिल भारतीय बायको माहेरी गेलेल्याची संघटना गुरुजी दृष्टांत सांगतात. म्हणे एकाचं नवीन लग्न झालं आणि त्याची बायको मुळपाटीला जायला निघाली. मुळपाटी कर पहिल्या मुळपाटीला येते जातीला याला करमत ना बाईने लगेच डोळ्यात पाणी आणलं. ते बायको म्हणलं तू चाललीच ती म्हणली तुम्ही येण्यासारखं काय करायला लागले. आता नियमाचे प्रघाताचे तू 2-4 दिवस तिकडे जावंच लागतंय. पण तो म्हणला नाही गेलं जमत नाही का. म्हणली तुम्ही काय बायासारखे रडायला लागले माझ्या मुळ आता जावंच लागतं. मी इतक्या दिवसाची का मीच होती का तुम्हाला सांभाळाल. पण तो म्हणतो पण माझं कसं होईल. 2-3 दिवसाचा प्रश्न असतोय. मला जावं लागतंय. ती शिदोरी गिदोरी बांधा पोऱ्याला पाठा आणि येते मुंबई. ते म्हणे मी पण येतो. असं माणसं येत. ते म्हणे तसं नाही, बस स्टँड पर्यंत येतो. रेल्वे स्टँड रेल्वे होती त्या गावाला. हे बाईच्या मागं 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 रेल्वे स्टेशनवर गेलो. रेल्वे यायला टाइम होता. तिच्या शेजारी उभं राहिलं ना तरी गपचिप असं. ती म्हणे तुम्ही असं येड्यावून करू नका, लोक तोंडाकडे पाहायला लागले. तुम्हाला रडणंच असेल तर बाजूला गेलं आणि एका बाकावर बसून रडायला लागलं. तर बाकाच्या खाली एक दुसरा माणूस बसून रडीत होता. मला वाटलं हे बी आपल्यासारखं दुखीला दिसत. खाण्यावर हात टाकून म्हणलं जाऊ द्या राव, काही होत नसतं म्हणे. जाऊ द्या आता आपण तुमचं सारखं. ते लगेच चटकन म्हणलं आपण तुमचं सारखं तुमचं काय म्हणलं. काय नाही म्हणलं आत्ताच लग्न झालं आणि बायको माहेरी चालली, मला काही कर म्हणला कसं तरी व्हायला लागलं म्हणूनच रडू यायला लागलं. तुमचंही तसंच आहे का? ते म्हणलं तसं नाही, मी त्याच्यामुळे नाही रडत. म्हणे तुझी बायको ज्या रेल्वेनं माहेरी जाणार आहे, माझी माहेरला गेलेली होती म्हणे, ती वापस येणार आहे म्हणून टेन्शन आलं. मुद्द्याड्या पहिला आश्रम ब्रह्मचर्य, तपानी तपित व्हायचं. कशी उतरला एकदा, नियंत्रण मिळवलं त्यांनी, मग त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा. गृहस्थाश्रम भोगासाठी नाही. ऐकून राहिले का तुम्ही पुन्हा? गृहस्थाश्रम भोगासाठी. एखादा लग्न कशासाठी केलं मला लेकरं बाळण पोरण प्रॉपर. मूर्ख आहेस का तू? देवबाप्पा काय म्हणला लग्नात ध्यान नव्हतं का? भोगासाठी लग्न ही नसुनी. भोगासाठी लग्न हे नसुनी आली जबाबदारी तुझी. आपल्या भारतीय संस्कृतीच्या एका संविधानिक मूल्याला अग्रेषित करून या जगताच्या विस्तारामध्ये आपला नैतिक हातभार लागावा याच्यासाठी पार पाडला जाणारा संस्कार म्हणजे विवाह. व्याख्या काय? डीजे, गोंगाटपणा, हुंडा, नाचणं, पाय धुणं. आहे का तुमच्या भागात पाय धुणं? आहे. बंद करा, बंद करा. कोरोना त्याच्याकरता चालता. पाय धुणार मी नले आती केलते मला. हिचे धुनाका तिचे धुनाका, हिचे धुतले तिचे राहिले, दणके खाल्ले, भांडणं झाले. आता पाय धुणं बंद करायचं. महाराज मी माफी मागून बोलतो, हाय प्रोफेशनल कोणत्या श्रीमंत माणसाच्या पोराच्या लग्नाचं ट्रक गावाच्या मंदिराजवळ लागत नाही. ऑब्झर्वेशन करा. कोणत्याच मोठ्या माणसाच्या पोराच्या लग्नाचा ट्रक गावाच्या मंदिराच्या पाराला लागत नाही का? चला लग्न आहे त्याचं, चला. आपलाच जास्त दांगोड आहे. ट्रक तुम्ही मुस्लिम बांधवाचे लग्न पाहिले का? आमच्या भागात आहे. सव्वा घालाची इधर का उधर. नवरी घरात नवरदेव स्टेजवर कबूल कबूल हो गया. ह्या गल्लीची त्या गल्लीला आपला चालला दांगोडा महिनाभर अगोदर पासून नवरदेव पत्रिका वाटायला. उन्हात तान्हात पत्रिका बंद करा आपल्या लोकांना. आज मोबाईल आला नाही, फोनवर सांगायचं पोराचं
लग्न आहे आमच्या ठिकाणी, आला तर ये, नाही तर नको येलो तिकडे, तो वाचून काही राहिलं नाही भानगडीत पडायचं. पत्रिका काढणं बंद. अरे महाराज लग्नाच्या पत्रिका वाटू काही काही नवरदेव, आमच्याकडचा नवरदेव उन्हाळाभर पत्रिका वाटीत फिरला आणि लग्नाच्या दिवशी स्टेजवर गेला. नवरी भांबवली, ती म्हणली मला पाहायला आलता ते हो नाव चालच. आता आपल्या समाजात एक नवीन पद्धत आहे, पुन्हा लग्नाच्या पत्रिकेत नाव घेणं पडतात पाहुण्याची. नेमकं जो आईनीचा असला त्याचं विसरलं म्हणजे. आणि लोक इतके खराब, नवरदेवाचं नाव नंतर पाहते, तारीख नंतर पाहते, आपलं नाव कुठे पहिले पाहते. त्याच्यात जर विसरलं बायकोला म्हणतो तुझा तो पाय नाही मांडा म्हणून म्हणणार. आपलं तिचेच काम आहे. लग्नपत्रिका बंद. दुसरी गोष्ट ते मूळ वाटाचं आहे, मांडवाचं आहे तुमचं घरी जाऊन. निमेच्या वर लोक गेले तर रानात राहायला, मूळ वाटणारे जाते तर कुत्रे चावून येते. माईक चालू करायचा गावाचा, सांगायचं सदा पाटलाच पोरीत लग्न, उद्या मांडवाच कार्यक्रम सगळ्या गावाने या, जो येईन तो येईन, नाही आला सोडावा नाही. मोजके लोक न्यायचे, लग्न लावून आणायचे. आता ती गरज आहे आपल्या लोकांना. पाय धुणं बांध. ज्यांना ज्यांना पाय धुवायचा लय पुळका असेल त्याची यादी करायची. सगळ्या मावश्या एका ट्रॅक्टर मध्ये भरायच्या. शेवाळेला हाऊत पोहून ट्रॅक्टर पडली. एक साबणाचं खोकं टाकायचं, साबणा खा नाही तर पाय धुवा. देव सगळ्याचा हिशोब करीत असतो. मागच्या लॉकडाऊनच्या अगोदर आमच्या गावची समिंद्र काकू, तिच्या मोठ्या पोराचं लग्न झालं, तिने पाय धुवाय करता एवढा लांबोड केला सतीश दादा. 4 वाजले नवरदेवनी घर. मी म्हणलं समिंद्र काकू चाल ना, घेन बाबा पाय धुवून. ती म्हणती 1.5 दिवसात महाराज झाला, शहाणा होऊन माझ्याकडे आला म्हणे. पाय धुवायला का अशी येत असते वर माहिती, तिला पाय घड्या घालणं पडते. पाय घड्या ते 8:30 रुपये झाली. मी ते पोरीच्या मायाला म्हणलं त्या समिंद्रीला पाय घड्या टाकायला आणा म्हणलं इकडं. ती म्हणे महाराज आमच्याकडे पाय घड्या टाकीत नाही. म्हणलं तुमच्याकडे टाकीत नाही, पण ती बायाला अवघडे खवटे म्हणलं. ती जमत असेल तर टाका, नाही आपले धोत्रा हातात ना. धोत्रा थोडं आणलं तिला. मी म्हणलं काकी लय काळजी नाही करत पोराच्या लग्नात. मला म्हणती लहान नोकरीला म्हणे, मोठ्या तर नोकरीला नव्हतं, आणि लहानाच्या लग्नाला म्हणे, मोठ्याच्या लग्नाला तर काही चांगला पाहुणा भेटला नाही, मनासारखा मंडप नाही, काही नाही. लहानाचं लग्न पहा म्हणे महाराज कसं करते, 20 लाख होंडा घेते म्हणे, ओपन मंडपात लग्न करते. म्हणलं बरं. आणि लहानाचं लग्न ठरलं आणि लागलं लॉकडाऊन. ती नोकरीला होतं, सुट्ट्या घेऊन आलं मचक्याच. आणि पाहुणे म्हणे घ्या उरकून असंच. आणि इतकं कडक लॉकडाऊन, बाहेर निघलं की पोलीसवाले हंटर द्यायचे. इतकं कडक. सगळे पाहुणे म्हणे घ्या आपलं गपचिप गपचिप उरकून. समिंद्रीत चालला तारफाडा, महिला आरमान आहे म्हणलं आरमान. बाहेर परिस्थिती काय, तो हे पुढे आरमान झाले. पाहुण्याच्या पुढे समिंद्रीला काहीच बोलता आलं नाही. जी म्हणली ना माझ्या पोराचं लग्न ओपन मंडपात करीन, तिच्या पोराचं लग्न लागलं बकरडीच्या गोठ्यात. कमरा एवढा ढेकळं निघेल आणि 2 ढेकळ्यात मध्ये बसून समिंद्री अक्षरा फेकत होती. म्हणलं काकी ओपन मंडपाच काय झालं. मला म्हणते मेल्या गपची बसला पोलीसवाले. लग्न जबाबदारी. ऐका लग्न काय, मी मुद्द्यावर येणार आहे पुन्हा. गृहस्थ आश्रमाला अग्रेषित करून भारतीय परंपरेला उन्नत करण्यासाठी, धन्य गृहस्थ आश्रम प्रस्थापित करण्यासाठी शास्त्रानं आपल्याला दिलेली एक जबाबदारी पार पाडायची असते. लग्न केलं की असं आधांतरी सोडून जाता येत नसतं. लग्न केल्यावर प्रपंच करायचा, चिटकून नाही करायचं. लय तो करायचा म्हणजे होतो, तो करावा लागत नाही. सगळ्या गोष्टी आपोआप होतात प्रपंचात. एका विशिष्ट स्थितीला जाऊन पोहोचल्यानंतर तैसे असावे संसारी प्रमाण आहे का. जो वरी प्राचीनाची दोरी, कैसे पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतवणी राहती. तुम्हाला एक पोर झालं, पोरग मोठं झालं, तुमच्या डोक्यातले केस पिकले, तपासा पांढरे झाले, बस. डोक्यातले केस पांढरे झाले, महिलेनं कपाटाच्या किल्ल्या सोन्याच्या ताब्यात द्यायच्या, पुरुषानं आपल्या नावावरचा सगळा व्यवहार पोराच्या नावावर टाकायचा आणि प्रपंचातून निवृत्त व्हायचं. एकट्यानं नाही, बायकोलाही घ्यायचं. ते काय ठेवायचं, आग लावाल घरी पुन्हा, तिलाही घ्यायचं. आणि दोघांनी स्वीकारायचा असतो आश्रम जो तो, त्याचं नाव वानप्रस्थ. कोणता ऐकून राहिले का तुम्ही? वानप्रस्थ.
वानप्रस्थ आश्रमात संघ असतात नवरा बायको, पण नातं नसतं नवरा बायकोचं. संघ असतात पती पत्नी. देवघरच्या हवा ऐका 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 झालं थोडं आला. संघ असतात पती पत्नी, नातं नसतं पती पत्नीचं नवरा बायकोचं. मग आई लेकरासारखं राहायचं. शुगर झाल्यावर मी साखर सोडली कोणी म्हणत, काय शुगर झाल्यावर आपलं साखरेत जमत नाही कोणी म्हणत, पण काही झालेलं नसताना नको बाबा साखर अपायकारक असते हे म्हणायला वैराग्य लागतं. वानप्रस्थ अवस्थेत जीवनाची जीवनसाथी सहसंगी सोबत असताना माय लेकराच्या व्यवहाराप्रमाणे राहणं म्हणजे नियंत्रित मनाचं प्रतीक. लक्षात येते का तुमच्या? माझं बोलले लक्षात येते? बायको सोबत नियंत्रित मन वानप्रस्थ अवस्था, आणि त्याच्या जर कशी उतरला जर तर मग बायकोला विचारायचं परवानगी आहे का? तिने म्हणायचं आहे. मग व्हायचं संन्याशी. काय तुम्ही म्हणा लग्नच व्हाय ना बाप्पा संन्याशी कुठं सांगू राहिलं तुम्हाला वना संकुल असेल तो तर संन्याशी होता येतं. तुकोबराय म्हणतात प्रपंच ओसरो म्हणजे प्रपंच मातीत जाऊ नये. प्रपंचाला मातीत कसं घालतात जबाबदारी ते. इथून पाटा फुटला होता आपला, इथं चाललं होतं, त्याच्याकरता एवढा विस्तार केला नाही. जबाबदारी येते लोकाच्या लेकीला आपल्या विश्वासावर विश्वास घेऊन आपण फक्त मंगळसूत्राच्या बळावर वरून आणलेलं आहे. काय आपल्याकडे वेगळं काय देतो आपण या माऊलीला? चला थोडं तुमच्या बाजूने बोलतो. महिला मंडळात 2 वाट्या असलेलं मंगळसूत्र काय देऊ शकतो आपण? तेवढं गळ्यात टाकतो आणि ही माऊली फक्त तेवढ्यावर विश्वास ठेवून येते आपल्यासोबत. महाराज यांचा जेवढा त्याग आहे ना महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढा मोठा त्याग कोणाचाच नाही. आणि देश जर कोणामुळे घडत असेल आणि उभा राहत असेल ना आणि देशाचं स्थैर्य जर कोण असेल तर या देशातल्या माऊल्या आहेत. लक्षात घ्या. तुम्ही मान्य करा नाही तर नाही करा, यांच्यामुळे आपण आहे. आपलं काय अस्तित्व आहे? विनोदाचा भाग सोडा, थोडा आपण विनोदाला बोलतो त्यांच्यावर, तो भाग वेगळा आहे, पण यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. का? अरे कपाळ त्यांचं असतं, कुंकू आपल्या नावाचं असतं, हात त्यांचे असतात, बांगड्या आपल्या नावाचे असतात, पाय त्यांचे असतात, पैंजण आपल्या नावाचे असतात, नाक त्यांचे असते, नथ आपल्या नावाचे असते, कान त्यांचे असतात, आभूषण आपल्या नावाचे असतात, गळा त्यांचा असतो, मणिमंगळसूत्र आपल्या नावाचं असतं. सांगा, भांग त्यांचा असतो, त्याच्यात भरलेला सिंदूर आपल्या नावाचा असतो. शरीरावर घातलेले प्रत्येक आभूषण आपल्या नवऱ्याच्या नावानं धारण करते ती. आणि विश्वास कशावर? फक्त मणिमंगळसूत्र आहे की नाही? आपण काय देतो त्याच्या बदल्यात त्यांना? कधी आस्तीनं चौकशी केली आपण? दिवसभर एखाद्या अतिरिक्त कामाचा भार आपल्यावर पडल्यानंतर आपण थकून जेव्हा घरी जातो, पसाट पाय करून झोपतो, आपल्याला थकवा आलेला असतो, पण आपण किती सहजरित्या विसरून जातो की आपल्या खांद्याला खांदा लावून आपली बायको आपण जे दिवसभर काम करतो ते काम आपल्या सोबत करत असते. म्हणून तिला संध्याकाळी घरी आल्यावर झोपता नाही येत का? आपल्यासाठी अन्न शिजवायचं असतं तिला. येते का तुमच्या लक्षात मी काय बोलतो ते? कधी विचार केला? तुम्ही आऊत हाणलं म्हणल्यावर ह्या का घरी बसलेले असतात का रानामध्ये? नाही ना, हे कामच करीत असतात. पण तुम्ही आऊत हाणून आल्यानंतर थकलात म्हणून संध्याकाळी विश्रांती घेता. या माऊलीला नाही घेता येत का? कुटुंबाची जबाबदारी असते तिच्या. तिची कधी असते ना चौकशी केली का? रपाटीने यायला तर एक नंबर. खबरदार, ज्या माणसानं बायकोच्या अंगावर हात टाकला ना, ज्या माणसानं घरातल्या माऊलीला 5 बोटांनी मारलं ना, त्याच्या हातातली लक्ष्मी कायमची नष्ट होत असते. शास्त्र आहे तसं. आपल्या हातावर लक्ष्मी प्राबल्याच्या रेषा असतात काही. आणि ही चैतन्य घराचं माऊली ती. ज्या ज्या माणसानं बाईच्या अंगावर हात टाकला ना, त्याच्या हातातली लक्ष्मी कायमची गायब होती. ही नाही खरंच होती. नाही आम्ही नाही मारू शकत बाबा मंडळी, महाराज मंडळी. आमची इच्छा असली तरी आम्ही बाईल मारू शकत नाही. का? समजा एखादी माझ्यामध्ये बाईल सापट मारली आणि ती कधी दुसऱ्या दिवशी गावात गेली म्हणली गंज महाराज आहे, भजन करतो आणि कीर्तन करतो आणि घरी बायकोला मारतो, आम्हाला नाही चालत. मारू नवरात्रीत
9 दिवसाचा उपवास करतो, किलो किलो लिटर लिटर दूध पितो, किलो किलो पेंड खजूर खातो, घरी बायकोला हाणतो. काही कामाचे नाही. लय मोठा त्याग आहे नवऱ्याचा. ऐका मी काय सांगतो. एका मंगळसूत्राच्या आश्रयाने आपल्या कुटुंबाचा त्याग करून आलेली माऊली आपल्या भरोश्यावर आलेली असते, आणि एकदा तिच्यासोबत लग्न केल्यावर तिला मधांतरी सोडता येते. तिच्या जीवनाची सार्थकता तिला कशामध्ये वाटते? संतान प्राप्तीमध्ये. पहिली गोष्ट, या देशाचे दिवंगत पंतप्रधान म्हणजे महिला पंतप्रधान इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. विदेशात गेल्या होत्या. त्या विदेशात गेल्यानंतर त्यावेळेस असा इलेक्ट्रिक मीडिया नव्हता, पेपर प्रिंट मीडिया होता, आणि त्या प्रिंट मीडियाच्या पत्रकारांनी विचारलं होतं, म्हणे तुम्ही पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या, हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद आहे की नाही, असं विचारलं होतं इंदिरा गांधीला. इंदिरा गांधी काय बोलले होते? नाही म्हणे. एक बाई देशातली पहिली महिला पंतप्रधान होते, तो तिला जगातला सगळ्यात मोठा आनंद वाटत नाही. मग असा आनंद काय होता? मग इंद्रजीने फार सुंदर उत्तर दिलं. म्हणजे जेव्हा मी प्रपंचाच्या व्यवस्थेमध्ये प्रवेश करून झाल्यानंतर मला गर्भधारणा झाली, आणि 9 महिने 9 दिवसानंतर माझ्या पोटी पहिलं अपत्य जन्माला आलं, आणि त्या लेकराला उचलून जेव्हा मी स्तनपान करण्यासाठी छातीशी लावलं, आणि त्यांनी जेव्हा दूधपान केलं, तो माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद. मग आपल्याला लक्ष कुठपर्यंत द्यावं लागतं माऊल्यांकडं? एक आपत्य होतं तोपर्यंत. एकदा आपत्य झालं त्या लेकरात गुंतून जातात बिचारे. त्यांना ते लेकरू म्हणजे त्यांचं विश्व वाटतं. ते लेकरू हळूहळू मोठं झालं, त्याच्या हातात जबाबदारी दिली, बस संपला प्रपंचाचा विषय. मग प्रपंचाच्या भानगडीत पडायचं नाही. मग दोघा पती पत्नीने मिळून परमार्थाचा विचार करायचा. प्रपंच सोडायचा का नाही, प्रपंचाशी गुंतलेल्या वृत्त्या सोडायच्या. तुम्ही म्हातारा झाल्यावर तुमचं कोणी ऐकत नाही प्रपंचात. काल कोणी ऐकलं नाही, आज कोणी ऐकणार नाही, उद्या सुद्धा कोणी ऐकायचा विषय येत नाही. जे काल चालत आलं ते आज चालत राहणार आहे. म्हातारं झाल्यानंतर माणसाचा कितीही दबदबा असला तरी घरातलं वजन कमी पडतं, पोरं ऐकत नसतील, आपसातच ओळखले पाहिजे माणसं. हे मी तरुण आहे म्हणून सांगतोय असं नाही. माझ्या सगळ्या ज्येष्ठ माणसांना मी हात जोडून विनंती करतो. मी तरुण आहे म्हणून मी उन्मादानं उर्मीनं बोलतोय असं नाही. बरं, तुम्ही डोक्यातून काढून टाका, पण तुम्हाला अनुभव आहे. आपल्याला कळतं पोरं जे करतात ते चुकतंय, कळतं की नाही? कळतं. पण आपण बोलल्यानंतर सुद्धा पोरं मनावर घेत नाही का? आपला अधिकार संपलेला असतो. शास्त्रानं आपल्याला हे सांगून दिलेलं आहे की आता तुम्ही तिथं बोलायचं नाही, आता पोरांना करू द्यायचं. मग तुम्ही आता तिथली वृत्ती संपवायची प्रपंचातली, आणि चित्त तुझे पायी गुरु. तुम्ही पांडुरंगाकडे बघायचं. आता तुमची जबाबदारी त्याच्यावर टाकायची. म्हणायचं देवा ऐहिक जीवन बरं गेलं बाबा, म्हातार पण चांगलं जाऊ दे, ते त्याच्या कृपेशिवाय चांगलं जाणार नाही. देवाची कृपा झाल्याशिवाय माणसाचं म्हातारपण चांगलं जात नाही. मग ती कृपा तुम्ही तरुणपणात प्राप्त केली काय, आणि म्हातारपणात मिळवली काय, काही हरकत नाही. चांगला उमदा नेटका तरुण भगवंताच्या भक्तीला रथ, परंतु मायबापाला मुकलेला, नाव भक्त कुंडली. मायबापाबद्दल औदासीन्य आलेलं, त्याला देवाची भक्ती करायचा, पण बायकोच्या सांगण्यावरून आई वडिलांना त्रास द्यायचा. कथा सगळ्यांना माहिती आहे. पण शेवटी देवानं त्याच्या अंतःकरणामध्ये अशा काही उर्म्या जाग्या केल्या की बाबा ज्यांच्यासाठी तू हे करायला पाहिजे त्यांच्यासाठी करत नाही. माझी भक्ती काय करत बसला? खरे देव तर तुझ्या जवळ आहेत. मायबाप केवळ काशी, आणि तेने न जावे तीर्थाशी. खरं सांगू का दादा, ते देवळातले देव तुम्हाला दिसलेत की नाहीत, बोललेत की नाहीत, तुम्ही गेल्यावर ते तुम्हाला विचारतात की नाहीत माहिती नाही, पण तुमच्या खाणारे का तडसणारे का गिटून आला विचार, बायकोचे बोलेत. माझा दादा जेवला नाही म्हणून रात्रीपर्यंत जी उपवास असते तिचं नाव आई महाराज. आईशी कनवळ्याची जाती आणि करेला. तिनं भगवंताच्या चरणी लक्ष लावायचं. देवाला एकच प्रार्थना, मिळे जाणे मुक्ती आयशे द्यावे मज ज्ञान. देवा आता काहीच नको, माझं चित्त तुझ्या चरणाशी लागलेलं राहू दे, बस इथपर्यंत बरं आणलं बाबा सुखरूप. शेवट आता माझा गोड व्हावा फक्त, एवढीच इच्छा आहे. असं म्हणत म्हणत परमात्म्याच्या रंगामध्ये स्वतःला रंगवून घ्यायचं. जगातला कोणताही रंग अंगाला लावा, सकाळी लावला संध्याकाळी धुतल्या जाईल. कोणतेही कॉस्मेटिक पावडर लावा, किती भारी लावा तुम्ही. महाराज
कॉस्मेटिकनं कितीही नटले तुम्ही तरी कॉस्मेटिकची मजा फक्त एका विशिष्ट टेम्परेचर तापमानामध्ये आहे. हाय डिग्री टेम्परेचर मध्ये गेल्यावर कॉस्मेटिक जर तोंडाला लावलं महाराज भूतासारखं वाटतंय. तो मेकअप केलेलं पाहा तुम्ही, उन्हात जात नाही तर लोक बरे वाटतात. आय हाय 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 एकदम. मेकअप वाला कधी उन्हात गेलं तुम्ही कोणताही रंग लावा तो रंग कधीतरी निघून जाईल. पण जगाच्या पाठीवर असा एकच रंग आहे ज्याच्यात जर तुम्ही रंगले तर तो कधीच निघणार नाही. त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. बस म्हणून शुद्ध रंग रंग वावे रंगा म्हणून तो गोबराय म्हणतात देवा प्रपंचातल्या वृत्ती पूर्णतः विरून तुझ्या पायी चित्त लागून मला अशा रंगात रंगवू की माझं अंतःकरण तुझ्या नामाने शुद्ध व्हावं. शुद्ध रंग वावे रंगा. का तुकाराम महाराज असं तुम्हाला वाटतं? तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये जर तुझ्या नावात माणूस रंगला नाही तर प्रपंचाच्या व्यवस्थेत बांधल्या जातो, रंगल्या जातो. आणि प्रपंचाच्या व्यवस्थेत जर माणूस रंगला तर दुसऱ्याच्या सत्तेत जगायला त्रास होतो. नको नको आता देवा दुसऱ्याची सत्ताही मला नकोशी वाटते, प्रपंचातल्या लोकांची सत्ताही नकोशी वाटते. जगातलं सगळं खोटं संपावं आणि एक सत्ता असलेल्या परमात्म्याच्या चरणी माझं लक्ष लागावं. लटीक येते पेडा तुका म्हणे जाय पेडा एवढा अभंगाचा शब्दशः अर्थ घेऊन अभंगाच्या उत्तरांगाकडे प्रवेश करू. काय मागू देवाला? देवाला एकच मागू देवा भागवतातल्या गोपिकांनी आपल्या जीवनामध्ये तुझा आश्रय करून जे उपादान मिळवून घेतलं ते उपादान आम्हाला मिळू दे. गोपिकांनी देव मिळवला आणि गोपिका देवाच्या रंगात रंगल्या. देवानं पैंजणाचा निनाद करायचा अशी कथा आहे ते भागवतामध्ये. देव पैंजण वाजवायचा. गोपिकाच्या भेटीला जायचं ना, भागवतातली कथा आहे. पैंजण वाजवायचा, घुंगरू असायचे देवाच्या पायात आणि त्या घुंगराचा आवाज फार गोड यायचा. जुन्या काळात पहा लहान लेकराच्या पायात पैंजण असायचे, आता ती पद्धत गेली आणि त्याला घुंगरा असायचा. घुंगराचा आवाज इतका गोड यायचा, छुम 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 समजा गोड. घुंगराचा आवाज लय गोड असतो, लय जादू असते त्या घुंगराच्या आवाजात. म्हणून तर लोक जमिनी ऐकतात घुंगराच्या नादी लागून. घुंगराचा आवाज गवळणीच्या कानावर जर पोहोचत नसेल तर देवानं दुसरा आविष्कार करायचा. बासरी. बासरी वाजायची देवाची. वाजली गवळण हातातला काम धंदा सोडून घरातून बाहेर निघायची. भागवतातली कथा आहे. दरवाजात गवळण आली की नवऱ्यानं आडवा हात लावायचा. कुठं चालली? नवऱ्यानं विचारलं कुठं चालली? गवळणीने सांगितलं मी माझ्या मालकाला भेटायला चालले. नवऱ्याला चक्करच आली. तो म्हणला परत एकदा म्हणे मालकाला भेटायला चालले. नवरा म्हणला मी कोण आहे? म्हणजे तुम्ही मालकच आहे. आणि ज्याला भेटायला चालले ते म्हणजे तुम्ही मालकच आहे. नवरा म्हणला दोन दोन असं कसं काय? ती म्हणली जगातल्या प्रत्येक स्त्रीला दोन पती असतात. प्रत्येक स्त्रीला दोन पती असतात. शब्द पुन्हा ऐका. याच्याकरता मी युट्यूब रेकॉर्डिंग करू देत नसतो. आता एवढंच कधी कट करून टाकलं की मग बँडच वाचतो सांग. जगातल्या प्रत्येक स्त्रीला दोन पती असतात. हे लय खतरनाक आहे महाराज. काय इथं लोक ऐकतील आणि अर्थ लावतात दुसरा. गोपिका म्हणली जगातल्या प्रत्येक स्त्रीला दोन पती असतात. कसे? म्हणली एक देहाचा असतो आणि दुसरा आत्म्याचा असतो. देहाचे मालक तुम्ही आणि ज्याला भेटायला मी चालले तो आत्म्याचा मालक. तुमचा माझा संबंध स्मशानापर्यंत. मी मेल्यावर तुम्ही फार झाले तर रडतान मध्ये पोरावं. रडतान का नाही? मी मेल्यावर नाही गवळून सांगते इथं शक्य मला शक्य. आता नाही ती माया संपली महाराज. लोक जुन्या काळात महाराज घरात जर कोणी मेलं तर अख्खं गाव रडत होतं. गावात कोणी मेलं डोळ्यात पाणी यायचं. आता काही गेला टेन्शन येतं. रडणीत लोक नाव ठेवून झेंडू बाम लाव. काही काही इतके दिवरे असते झेंडू बाम लावून मी रडू येतो. झेंडू बाम गेलं ते जुन्या काळात. आता नाही रडणारे कोणी. आणि आता रडले तरी त्याच्यात कस नाही राहिला. आता असं भामट भामट रडते. रडणं इथून पाहिजे. रडणं इथून. आता दामोड्याला असतात. मला एकच करू वताला
आमच्याकडे म्हातारा मेलं 3:30 रात्रीच्या. ते मेल्या पाहिजे एकदा कलम होतो घरात. ते शेजारच्या दोघी जणी जावा म्हणल्या म्हातारा मेलं काय कोण आपलं. दुसरी म्हणली चालते का. ती पहिली म्हणे येडे 3:30 वाजले आतापासून गेलं तर रातभर डोळे पडावं लागलं. झोप म्हणे जसं आपल्याला माहितच नाही. दोघे झोपले आणि भामट्या 5:30ला उठल्या सकाळी. दोघे जायला निघाल्यात. मोठी म्हणी यायचे पाहुणेला लांब लांब म्हणे माय म्हाताऱ्याच्या मैतीला 3 वाजतील तो लोक पोटाचं भांड होईल. तू कांदाची मी पोहे आणते. 5:30ला पोहे गेले. प्लेटवर पोहे दाबले दोघींनी. आणि 5:45ला गेल्या. मग म्हातारा 3ला मरेल होतं. घरातल्या रडून गिडून मोकळ्या व्हायला होत्या. त्याला काही रडायची इच्छा नव्हती. त्या अशा बसेल होत्या. या दोन्ही भामट्या असं नाकाल फडकं लावून गेलं. आता हिनं असं केल्यामुळं मधली रडणं आलं नाही. हिनं फुसफुस केलं मधली केलं चालू. बाबाला पायाला आली का माय. मी म्हणलं ती पोहे खाऊन येईल. 3 वाजवायचे. तुम्हाला सांग आमची गुरु महाराज नेहमी सांगते रडावं महिलांनीच पुरुषांनी माणसांनी. माणसं भांगतेपणा का माणसाला काय रडताच येत नाही. मला गुरु बाबा सांगते माणसाला नाही रडता येत. आणि एखाद्या बाईनं जर ठरवलं माणसाला रडायचं माणसाला कोण म्हणत असते भाऊ तिथे म्हणत माणसाचं रडणं म्हशीचं हेल्पट सेम. गवळण म्हणली गवळ्याला मी मेल्यावर तुम्ही स्मशानापर्यंत येतात. भागवतातलं गवळण. पुढं काय तिथून तर मला जायचं एकटीला. तिथून जो माझा सांगाती तो हा देवाचाही देव. तो हा देवाचा मला त्याच्यात रंगू द्या. म्हणून ती काय म्हणते पहा. हरी हे ऐसे वर को क्या करू जो जन्मी और मर जाए. अशा नवऱ्यासोबत काय लग्न करू. हे ऐसे वर को क्या करू जो जन्मे और मर जाए. बरलो श्याम सुंदर को जो अमर है जाए. अशा नवऱ्यासोबत लग्न काय करू जो जन्माला येईन मरेल. मला अशा नवरा करायचा आहे. अशा नवऱ्याच्या रंगात श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. गोपिकांनी स्वतःला ज्याच्या रंगात रंगून घेतलं तो हा देवाचा देव. तुकोबा म्हणतात देवा आम्हाला एकच कर फक्त तुझ्या रंगात आम्हाला रंगवू. त्याच्या रंगात कधी रंगवू आपण जेव्हा त्याचे पाय आपल्या चित्तात बसले तेव्हा. कोणाचे त्या पंढरीनाथाचे त्या द्वारकाधीशाचे. सुंदर मोठ्या प्रमाणे वरती हात करा. एक सुंदर भजन म्हणू आणि मग कीर्तनाला विराम.
त्यांनी मला प्रेम दिलं असा त्याचा अर्थ आहे गुजराती. आपल्याला कळत नाही ते गुजराती. मराठीत म्हणू का? म्हणा बरं माझ्या मागं सगळे बाईला मंडळी फक्त. मनात भरली पंढरी. वाह, कसा आवाज आहे. महाराष्ट्राचा आवाज येतो. हा, टाळ्या नका वाजू. टाळ्या बजेट नाही बसत तुमचं. फक्त म्हणा. यांच्यासाठी छत्रपतीने ज्या ज्या वेळेस परकीय राजवटींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला त्या वेळेस छत्रपतीचं उद्दिष्ट फक्त एक होतं, माय बहिणीच्या इज्जतीचा सन्मान. आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी पहिलं रणशिंग विदर्भातून जे फुकलं त्याचं कारणच ते होतं, माय बहिणींचं अस्तित्व धोक्यामध्ये आलं होतं आणि कुंकवावर परांगदा आली होती. म्हणून जिजाऊ साहेब उभे राहिल्या. बोलू नका, झालं 2 मिनिटात. कदरल्या तुम्ही मला. जाऊ तुम्ही नाही ऐका. गवळण मी का वासू देवे म्हणतो ना. 50-50 रुपये दक्षिण द्यायला लागेल की देता का? आता कुठे बोलतो. छत्रपतींनी तुम्हाला सन्मान दिला. छत्रपतीची लढाई तुमच्या सन्मानासाठी. मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. एक माय माऊली जिच्यापासून उद्या महाराष्ट्राने प्रेरणा घेतली, त्या विदर्भाच्या मातीतल्या माऊल्या तुम्ही छत्रपतींच्या मामाच्या गावच्या आहेत, म्हणजे छत्रपतीच्या माहेरच्या आहेत तुम्ही. जाधवाची लेकती सून भोस जाती. जाधवाची लेकती सून भोस जाती. एकापेक्षा एक मातंबर आणि तब्येतीला धष्टपुष्ट हे याच माय भवानीच्या कृपेने उभा राहिलेल्या जिजाऊ मा
साहेबाच्या लेकरांनी ज्येष्ठ नाबूद केले. कृतांताच्या मुखी घातला हो पाला. कृतांताच्या मुखी घातला हो पाला. माधवाची एकटी सून भोसल्याची. माधवाची एकटी सून भोसल्याची. माता राजमाता माय शिवबाची. माता राजमाता माय शिवबाची. राजमाता राजमाता माय आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वातंत्र्याच्या विचाराची थिणगी जिनं पेटवली, तिचं नाव जिजाऊ माँसाहेब. काय दिलं जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजाला? छत्रपती शिवाजी महाराजाला वसा दिला आणि वारसा दिला स्वराज्याच्या संरक्षणाचा, स्त्रीच्या सन्मानाच्या लढाईची एक जिवंत क्रांती जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या माध्यमातून प्रेरली आणि सांगितलं, राज काही झालं तरी चालेल, पण माझ्या राष्ट्रातली माय बहीण सुरक्षित राहिली पाहिजे, सन्मानानं जगली पाहिजे. छत्रपतींनी त्याच विचारातून हे सगळं स्वराज्य उभं करण्यासाठी मावळा एकत्र केला आणि सुरुवात स्वतःपासून केली. असं जीवन जगला माझा राजा. जिंदगी में आने वाले कुछ ऐसा काम करके जाना कि तेरा नाम हो जाए. असं काम केलं पाहिजे माणसाने की माणसाचं नाव झालं पाहिजे. तसं नाव करून गेला माझा राजा. अरे आपल्या माणसात आपला माणूस आपलं नाव करून जाईल यात नवल नाही. मग शत्रूच्या पठडीत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाचं एक वेगळं वजन होतं. मामाशाहीशी खान चाल करुडा आलेला साहेब म्हणतो, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा जुलमी राजवटीच्या विरोधात चालू होता, त्यावेळेस शाहिस्ते खान नावाचा भरधिप्पाड एक राक्षस, महाकाय वितंडवादी विक्राळ परकीय सत्तेचा संचालक प्राणी चालून आलेला होता आणि त्याला संपवण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज लाल महालात शिरले होते. माझ्या राजाची प्रतिमा सांगतो तुम्हाला. आपली माणसं आपल्या माणसाचं कौतुक करतील त्यात नवल नाही. माझ्या राजाचं कौतुक कोणी करावं इतिहास आहे का? लाल महालामध्ये शाहिस्ते खान आलेला आहे आणि महाराजांनी लाल महालाकडे आगेकूच केलेली आहे. महाराजांनी लाल महालात प्रवेश केला. शाहिस्ते खान एवढा धास्तावलेला होता की पडदा कधी हवेनं उडाला आणि एखादी वस्तू खाली पडली तर शाहिस्ते खान विचार कोण? त्याच्या सैनिकांना म्हणावं हुजूर हवा है. त्यांनी म्हणायचं मुझे लगा क्या शिवा है. शिवा 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 सगळीकडे त्याला दिसत होता. आणि अशा वेळी मध्यरात्रीला छत्रपती शिवाजी महाराज लाल महालात घुसले आणि शाहिस्ते खान पळता पळता, महाराज शाहिस्ते खानाची बोट अशी गॅलरीवर होती आणि छत्रपतीनं तलवार चालवली. सपा सपा वार करून घेतले मामाचे बोट चिरून. शाहिस्ते खानाचे बोट चिरले आणि बोट चिरल्यावर शाहिस्ते खान याला खुदा ना खास्ता कोई बचाव असं म्हणून पळत पळत पुढे गेला. होतं सगळं बाळ विस्तार गुंडाळलं. धावत पळत पुढे जाऊन सैनिकाच्या ताफ्यातून समोर जात असताना त्या शाहिस्ते खानाची बहीण पुढे पळत आली. भैयाजान गजब हो गया. शाहिस्ते खान बहिणीला म्हणतो क्या हुआ बहना? सब कुछ चला गया, सब कुछ लूटा गया, कुछ नहीं बचा भैयाजान. शाहिस्ते खान विचारतो बहना क्या हुआ ये तो बता. बोले भैया हमारी इज्जत, हमारी इबरत, हमारी सब कुछ जो भी थी वो मिट्टी में मिल गई. क्या हुआ? बोले सिवा मेरे बेटी को लेकर चला गया. शाहिस्ते खानाची बहीण म्हणती तो शिवाजी काफिर माझ्या पोरीला उचलून घेऊन गेला. शाहिस्ते खान म्हणला खामोश बहना खामोश. सिवा काफिर है मैं मान लूंगा, सिवा गद्दार है मैं मान लूंगा, सिवा हमारा दुश्मन है मैं मान लूंगा, लेकिन मैं ये बिल्कुल बता सकता हूँ सिवा कभी किसी को बहन बेटी को उठाकर नहीं ले जा सकता. ज्याची बोट कापली, ज्याची बोट रक्त भंबाळ झालेली,
मामा शाहिस्ते खानाला म्हणावं का शिवाजी कोणाच्या बहिणीला उचलून पोरीला उचलून नेऊ शकत नाही, एवढा विश्वास राजाने दुश्मनाच्या सुद्धा मनात त्या ठिकाणी निर्माण केला होता. ही बीज छत्रपतीच्या डोक्यात जिथून पेरल्या गेली ती जिजाऊ मासाहेब आहे. ते हे संत पीठ तुकोबा आहे ना सांगावं हे छत्रपतीला, पराविया नारी रकुमिनी माऊली समान. हे तुकोबारायांनी विचाराचं सिंचन जे ते छत्रपतींना द्यावं आणि त्याच्यावर महाराष्ट्र घडावा. इतिहास घडवला माझ्या राजाने, हाल सोसले म्हणून महाराष्ट्र उभा राहिला. आज मालामाल कशामुळे आपण हे किती सोसले ते हाल ज्याने केली ही कमाल, एक मराठ्यानं मराठ्याला केलं मालामाल. स्वतःच्या जीवावर बेतली तरी राजाने माघार घेतली नाही. अगदी अफजल खानासारखा विशाल काय महाकाय धिप्पाड तो बोकड 32 दाताचा विजापुराच्या दरबारातून बडी बेगम साहेबाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राच्या मातीवर चाल करून आला. त्याच्या मिठीत गेल्यावर आपण सुटूच, याची शाश्वती असेल नाही तर नसेल त्याचं नंतर बघू. पण ज्यानं तुळजाभवानी उचलून जात्यात भरडण्याचा प्रयत्न केला आणि माय बहिणीच्या इज्जतीचे लक्तर त्याचे ताशेरे ओढले, त्याला जिवंत सोडायचं नाही. म्हणून माझे छत्रपती अफजल खानाच्या शामियान्यात धाडस करून घुसले, म्हणून तर राजाची कीर्ती झाली. धन्य धन्य शिवाजी अफजल खान नावाचा महाकाय आणि अति विक्राय परकीय दुश्मन महाराष्ट्राच्या मातीवर चाल करून आला. माता तुळजाभवानी जात्यात भरून तिला संपवण्याचा नष्ट करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा तुळजापुरात अफजल खानाने केलेला आहे. सगळ्या गोधळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि गोधळ्यानं भवानी मायला सांगितलं, अंबिके जागी होय माय भवानी, जागी होय माय भवानी, रक्षिल्या महाराष्ट्र तुझा मानाचा जगदंबे तुझा. आई दार उघड बया दार उघड
आज गोंधळाला ये असा जगदंबेचा गोंधळ घातला. गोंधळ भवानी माईचा दरबारात घातला आणि तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची माय लक्ष्मी, पाथर्डीची मोहटा देवी, माहूरगडची देवी रेणुका, या मायाची आई येणाई आणि करमाळ्याची देवी कमळाई जागी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली. राजा हातात घावलेलं शत्रू सोडायचं नाही. गाठा त्याला. राजाने त्याला राज्यासाठी संपवण्यासाठी ज्या प्रांताची निवड केली ते ठिकाण कोणतं? प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी आला बेपुरी मान नाही त्याला. शिवाजी राजा छत्रपती, शिवाजी राजा छत्रपती, शिवाजी राजा छत्रपती, शिवाजी राजा छत्रपती, शिवाजी राजा छत्रपती. त्याशी नाही जाणीव शक्ती, त्याशी नाही जाणीव शक्ती, त्याशी नाही जाणीव शक्ती, त्याशी नाही जाणीव शक्ती. कलियुग काही कल्पना युक्ती नक्षीदार सामने अफजलखानाच्या भेटीचा प्रश्न आणि ठिकाण प्रतापगडचा पायथा. 11 वाजलेले असल्यामुळं महाराज म्हणले अफजलखानाचं वाजवायला वेळ करण्यात मजा नाही, म्हणून नक्षीदार उभारिले. अशा सुंदर शामियान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाची गळ्याभेट घेण्यासाठी गेलेले. खान महाराजाला भेटायला आतुर झालेला आणि जणू काही वाट पाहून म्हणत होता, काय या या या. महाराज म्हणजे आलोच की थांब जरा. महाराज शामियान्याच्या प्रवेशद्वाराजवळ. खान आओ खान हाक मारी तो हसरी, 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 खान हाक मारी तो हसरी. रोखोनी नजर खरीदी, रोखोनी नजर खरीदी. खानाने महाराजांकडे पाहिला आणि म्हणला, आओ शिवा गले लागला. महाराज म्हणले, मी पण लालाच्या मानावर ठेवलं. खानाने महाराजाला आलिंगन दिलं आणि खानाच्या डोक्यात बडे का खायवा दिमाग शिवा आज बडा चंगुल में फंस गया. म्हणून खान खान दहाबी मान मान खान दहाबी मान मान गगरीचा वार धर केला, गगरीचा वार धर केला, गगरीचा वार धर केला, गगरीचा वार धर केला. आवाज झाला, गगरीचा आवाज झाला, गगरीचा आवाज झाला, गगरीचा आवाज झाला.
केला. महाराजांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं. खानाच्या डोक्यात नाही, मग शिवाजीराजे आपल्या पुढे येत म्हणून. आणि जसा वार झाला, ठणठण वाजलं, महाराजांच्या लक्षात खानानं दगा केला. महाराज लोका धावतल्या, आता गाठ माझ्याशी आहे. महाराजांनी कट्यार काढली. अफजल खानाचं माप तसा अफजल खानाच्या पोटाला बाहेर आला. अफजल खान ओरडला, "या अल्लाह!" महाराज म्हणतात, "ही शोक सुद्धा करायचं बाकी आहे." विष लावलेली वाघ मात्र त्यांनी ओढलेला कातळा कोथळा रक्ताच्या धारोळ्यात पडलेला अफजल खान. महाराज म्हणतात, "काम फसते." प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पावन झाला कृष्णेचा घाट, पावन झाला कृष्णेचा घाट, पावन झाला कृष्णेचा घाट, कृष्णेचा घाट, पावन झाला कृष्णेचा घाट, पावन झाला कृष्णेचा घाट, पावन झाला कृष्णेचा छत्रपती शिवाजी असा झाला तरुण पुराव प्रतापगडचा रणसंग्राम. बीज पेरली या माऊलीनं, शेवट केला छत्रपती शिवाजी महाराजांना. अफजल खान मेला, शाहिस्ते खान मेला, औरंगजेब लढायला आला, याच मातीत मेला. मेले तर फळले सगळे, खरडून गेले, आता कोण राहिलं नाही. आणि आता असलं की त्याची एवढी हिंमत नाही की आपल्या विरोधात बंड करते. त्यामुळं आता छत्रपती शिवाजी महाराज तलवारी घेऊन साकारायचे नाहीत. लक्षात येते का तुमच्या? झालं कीर्तन संपलं, हातात तलवारी घेऊन आलो, शिवाजी महाराज की जय, गुटका थूक पाहिला. आता शिवजयंती येणार आणि 19 तारखेला आय रिक्वेस्ट विनंती आहे तुम्हाला, फक्त माझ्या येण्याचं फक्त एवढंच ऐकून घ्या, डीजे मुक्त शिवजयंती करा. शिवजयंती रयतेची झाली पाहिजे आणि रयतेची शिवजयंती होण्यासाठी डीजे काढावं लागेल ना तुम्हाला. डीजे लावल्यावर तुम्ही हे करून नाचल्यावर हे काय आले मिरवणुकीत माय माऊली आली पाहिजे. माय माऊलीला मिरवणुकीत येऊन उभं राहता आलं पाहिजे. याच्याकरता आपली नियोजित जयंती पारंपरिक झाली पाहिजे. तुम्ही पारंपरिक वेशभूषा करा, घोडे आणा, हत्ती आणा, रथ आणा, काय आणायचं सुरुवात करा, व्यसन करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सन्मानानं साजरी करा. आणि ज्यांच्या आदर्शावर आपण उभं राहिलो, भगवान बाबा महाराज, वामन भाऊ महाराज, आज मुंडे साहेबासारखं रत्न आपल्या मातीमध्ये जन्माला आलं. महाराज धन्य धन्य महाराष्ट्राची माती, मुंडे साहेब महाराज घातली समाजासाठी अवघी हयात. मी नेहमी सांगत असतो महाराज, जे लोक थोडं जातीवाचक बोलतात ना, हे आमकं टमकं याचं त्याचं, यांनी त्याच पाहिलं त्याने त्याच पाहिलं, मी म्हणतो त्या माणसाच्या डोक्यात होतं की आपण ज्या समाजात जन्माला आलो, ज्या मातीत जन्माला आलो, त्या मातीच्या ऋणातून आपण मुक्त झालो पाहिजे. मुंडे साहेबाच्या काळामध्ये जेवढे शोषित, दुःखित, गरीब आणि पीडित नोकरी लागले ना, तेवढे कोणत्याच मंत्र्याच्या काळात कारकिर्दीत जर असं छोटं छोटं काम केलं तर महाराष्ट्र वैभवशाली व्हायला टाइम लागणार नाही. महाराष्ट्राला महाराष्ट्र कोण म्हणते? बाकीचे सगळे राष्ट्र याच्यात जीवावर पोचतात म्हणून महाराष्ट्र म्हणते. सगळ्या राज्याला पोचणारं महाराष्ट्र आहे, जे सगळ्यांना स्वतःमध्ये पंजाब, सिंधू, गुजरात, सगळ्यांना पोचते ते.
आणि म्हणून एवढं मोठं पोट आहे महाराज आपल्या महाराष्ट्राच्या मातीचं. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सगळ्यांना आश्रय देऊन सगळ्यांना समान न्याय देणारा आणि समान हक्क देणारा एक नेता होऊन गेला मुंडे साहेब. पुण्यवंत व्हावे घेता सजवण्याचे. आज आपण त्यांचं कोणाचे फोटो बॅनरला लागत नसते. मंत्री झाल्यावर माणूस बॅनरला येत नसतं. जसे गण मंत्री आहेत मग बॅनरला सगळेच येत नसते. कोण येते? जे लोकांच्या हृदयात जिवंत राहते. म्हणून मुंडे साहेब आपल्या सर्वांमधून निघून गेले हे फार मोठी खंत आहे. पण आज कितीतरी वर्ष झाले आणि वर्ष होतील तरी सुद्धा ते आपल्या हृदयात जिवंत आहे आणि राहतील. जाता जाता एकच मागतो पुन्हा शिवजयंती साजरी करणार. छत्रपतीचा आदर्श आता तलवारी काढून नाही, हातात पेन घ्या, चांगलं शिका, संघटित व्हा, MPSC UPSC ची तयारी करा, वेल एज्युकेटेड व्हा. मी एज्युकेशनला फार महत्त्व देणारा माणूस आहे. मला शिक्षणाला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तुम्ही म्हणाल पोस्ट ग्रॅज्युएशन इकडे कोण हिंडतो? महाराज माझ्या अंतःकरणामध्ये तळमळ. इकडे हिंडणं कोणतं तोट्याचं आहे? नोकरीवाल्यापेक्षा भारी. तुम्ही म्हणाल तुका पैसे फी ठरीत हिंडतो का? मी ठरीत नाही, पण लोक कमी देत नाही. क्वालिटीला किंमत आहे मला. आणि त्याच्यामुळे दादांचा आग्रह होता. तुमच्या गावच्या कीर्तनासाठी मला दादांनी फार आग्रह केला आणि इमानदारीनं सांगतो ना, अर्धाच्या गादीवर उभा आहे. मी 5 दिवसापासून कीर्तनाला गेलो नाही. कंडारी जर सोडली, भगवान बाबाचा उत्सव चालू आहे आमच्या बदनापूर कंडारीला. आदरणीय डोक बाबा, आज मला वाटतं गिरगावकर महाराज रात्रीला माझं कीर्तन होतं परवा. फक्त तिथं गेलो मी, मला झालेला आहे टायफॉइड आणि माझी मानसिकताच नाही उभं राहण्याची. मला म्हणजे सलाईन गिलाईन पुरं पारलं. काल माझ्या हातात सलाईन लावलेली होती. दादांनी कॉल केला तेव्हा आणि ते मला म्हणले की रात्रीच्या कीर्तनकाराच्या अडचणी तुम्ही कुठे आहे? त्यानं म्हणलं मी घरीच आहे, माझी तब्येत बरी नाही, पण तुमच्याकडे येणार आहे. ते म्हणले उद्याच्या ऐवजी आज या. मी म्हणलं दादा आत्ताच दवाखान्यातून डिस्चार्ज होऊन आलो आणि आज काही कीर्तन करण्याची मानसिकता नाही बुवा, पण मी उद्या मात्र तुम्हाला टाळणार नाही. म्हणून आमच्या सतीश दादाचा आग्रह होता. एकच सांगेल दादा, महाराष्ट्राच्या मातीत नियोजनकार भरपूर आहेत. सतीश दादा काही मला पैसे वाढून देतात म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलावं आणि त्यांनी मला कीर्तनं द्यावेत म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलावं. मला कीर्तनं कमी नाहीत आणि त्यांना नियोजन कमी नाहीत. भरपूर कीर्तन आहेत आणि भरपूर कथा आहेत. पण निस्वार्थी, निर्लेप आणि निर्मोही प्रेम करणार. महाराज आपलं एक लेकरू सांभाळायला आपली पंचायत होती घरामध्ये. एक लेकरू सांभाळायला. हे एवढे लेकरं, लोकांचे लेकरं आईच्या काळजानं सांभाळावं लागतात. आता यांच्या आया घरी असतील, पण जोपर्यंत हे संस्थेत आहेत तोपर्यंत त्यांची एकच माय आहे आणि त्यांना माहिती आहे आमची माय सतीश महाराज आहे म्हणून. आणि एवढं सोन्याचं पान आहे. मला पाकिटात 2-5 हजार कमी द्या, पण आमच्या दादाला जपा. म्हणजे हासासाठी नाही म्हणत, विनोदाला नाही म्हणत, कारण असं माणूस नाही भेटणार महाराज तुम्हाला. निस्वार्थी काम करणारा नाही. भरपूर भेटतील तुम्हाला, नियोजन करते, पण ज्यांच्या वृत्तीमध्ये किंचितही स्वार्थ नाही. तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं संस्थेसाठी सहकार्य. ते काही मला त्यांनी सांगितलं नाही, पण मी सांगतोय त्यांना मदत करायला एवढीच विनंती करतो. सिस्टीमवाल्या भाऊनी नाही गोड आवाज दिला. सिस्टीम गोड, माणूस बी 1 नंबर गोड. म्हणजे 1 नंबर गोड. थोडा माईक बंद करा दोन आपलं. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.